हे परमात्म्याचं नाव आहे महाराज. आपल्याला ही जी त्रिपुटी वाटते, द्रष्टादर्शन, दृश्यदर्शन, कर्ता कर्मक्रिया, ज्ञाता ज्ञानज्ञ, सगळे हे त्रिपुटीतलं आहे. याला कारण एक स्वरूपाचं अज्ञान, आणि अज्ञानामुळे त्रिपुटी वाटते. यालाच भ्रांती असं म्हटले महाराज. त्रिपुटी ही वाटणे याच्या पाठीमागं स्वरूपाचं अज्ञान आहे, आणि अज्ञानामुळे भासणारं यालाच काय म्हटले तिने, भ्रम, अध्यास यालाच म्हटले. आणि अध्यासवादाला अत्यंतिक महत्त्व दिले शंकराचार्यांनी सुरुवातीलाच. कारण का, जोपर्यंत आपल्याला अध्यास कळत नाही तोपर्यंत आपल्याला अध्यासाची निवृत्ती होत नाही महाराज. अध्यासात अतिशय लांब पात्र, अहम ब्रह्मास्मी इथं पात्र ते अध्यासाचं हे आहे. कुठंपर्यंत, कारण का तिथं म्हणणेपणा नाही ना, स्वरूपाना पण ते आहे म्हणा. तरी पण मी आता देह म्हणायचं थांबला आणि मी ब्रह्म म्हणायला लागला. म्हणणेपणा आहे ना तिथं. जोपर्यंत म्हणणेपणा आहे तुमचा तोपर्यंत या वाणीतनं ते प्रगट होतं महाराज, आणि तो वाणीचा विषय नाही महाराज. म्हणून ही संविती वाटते आपल्याला, त्याला भ्रम म्हटले महाराज. समिती तुम्हाला हे त्रिपुटी वाटते ना, त्यालाच काय म्हटले, भ्रम आहे. आता या त्रिपुटीच्या याला अधिष्ठान समिती म्हणजे परमात्माचं आहे. कारण का, भ्रम व्हायला, अध्यास व्हायला निराधिष्ठान अध्यास होऊ शकत नाही. हे काय लक्षात ठेवायचं आपण. रज्जू नसती तर तुम्हाला सर्पाची भ्रांती झालीच नसती महाराज. पण महाराज भ्रांती व्हायच्या अगोदरी तेच आहे, भ्रांती झाली तरी तेच आहे, आणि भ्रांतीची निवृत्ती झाली तरी तेच आहे. मग भ्रांती कालात देखील तेच भासतं महाराज. भ्रांती कालात देखील तोच पदार्थ त्या रूपानं, त्यालाच विवर्त म्हटले महाराज. मायेचा किंवा अज्ञानाचा परिणाम, चैतन्याचा विवर्त महाराज. आता भ्रांती कालात देखील तो तसाच जसा आहे तसाच आपला व्यवहार होत असताना देखील महाराज भ्रमनिवृत्त झाले ना, तर आपल्याला त्या समितीचं सगळं दर्शन होतं महाराज. सुवर्णाचं तुम्हाला एकदा दर्शन झालं ना, की जरी अलंकार दिसत असले तर अलंकार पाहत असताना आहे काय, ते अलंकार आहे का सोनं आहे, त्यातलं सोनं तेवढं बाजूला काढा आणि अलंकार घ्या. कारण का अलंकाराला स्वतंत्र सत्ताच नाही. अलंकार म्हणून काय, त्याला एक तिथं पदार्थ वेगळा नाही, सोनं सोडून. याने सोनच त्या रूपानं तुम्हाला प्रतितीला आलेलं आहे. पण हे का वाटतं आपल्याला महाराज, तर याच्या पाठीमागे स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञान निवृत्त करणं, भ्रांती निवृत्त करणं हाच परमपुरुषार्थ आहे महाराज. संसार करणं तरी भ्रमच आहे, परमार्थ करणं भ्रमच आहे, सोन्याची भ्रम आहे, पण संवादी आहे. लक्षात ठेवा, परमार्थ बी भ्रम जर ठरला, भ्रमच आहे तो. कारण का संवादी म्हणजे त्याला फल आहे. संवादी आणि असंवादी, त्याच्यासाठी विचारसागरात दोन दृष्टांत दिलेले आहेत का नाही. फडकाळ ठेवलेले असतात, त्याच्यात हे काच लावलेली असते, म्हणजे हे पडलेले असतात. एकात दीप आहे आणि एकात रत्न आहे, प्रकाश बाहेर पडलेला आहे. त्यात ते दीप आहे रत्न आहे तुम्हाला माहिती नाही. प्रकाशावरून आपण ठरवतो की रत्न आहे, लक्षात ठेवायचं. आता ज्याची रत्नावर रत्नबुद्धी झाली त्या प्रकाशावरनं, आणि दीपावर त्याची प्रकाशावरनं रत्नच आहे त्याची बुद्धी झाली. आता ज्याची रत्नावर रत्नबुद्धी झाली त्याला संवादी भ्रम म्हटले. भ्रम आहे, संवादी आहे, आणि आहे दीप पण प्रकाशामुळे निवड, त्याला वाटायलेलं रत्न आहे, त्याला विसंवादी भ्रम म्हटले. तसं संसारी आपण करतोय महाराज, पण संसाराला फल नाही, लक्षात ठेवायचं. संसाराचा व्यवहार आहे आणि परमार्थातलाही व्यवहार आहे, लक्षात ठेवायचं. तिथेही तुम्हाला व्यवहार करावाच लागणार आहे, तिथलाही व्यवहार आहे. पण आता हा व्यवहार जो आहे तुम्हाला, तो परमार्थ स्वरूपाबद्दल दिसतो महाराज. तुमची वारी असून दे, भजन पूजन काय, श्रवण मनन निधिध्यासन, जेवढा काय व्यवहार आहे महाराज, तेवढा सगळा हा भ्रमातलाच व्यवहार आहे. कारण का तिथं काय झालेलंच नाही ना, वस्तू स्वयंशीत आहे महाराज, काय प्राप्त करून घ्यायचं नाही आणि निवृत्तीही नाही. कारण का तिथं अज्ञानाचा लेशी नाही. म्हणून तरी म्हटले प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती. पण मधल्या कर्ज आपल्याला वाटायला लागलं ना, मग आता जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत भ्रम निवृत्त करणं म्हणजे स्वरूपावर असलेलं जे आवरण आहे ते निवृत्त करणं हा प्रयत्न आहे महाराज. म्हणून याला भ्रम म्हटले पण संवादी म्हटले. कारण का या परमार्थ
प्रयत्नाला फल आहे. आणि म्हणून तिने सांगितलंय तुम्ही आमच्या नशिबात नाही, आमच्या प्रारब्धात नाही म्हणून बसू नका. येतो तुम्ही पुरुष प्रयत्न करा. रामा तू गप बसू नको. कुणाला सांगितले? प्रभू रामचंद्राला. तू प्रयत्न कर. आम्ही प्रयत्न कुठे करतोय महाराज? संसारात. संसारात किती जरी प्रयत्न केला तर संसार हे फलकट आहे महाराज. सार एक भगवंत आहे. तुम्ही किती म्हणजे काय ते होते सहज. अहो सहज होतं त्याचं नाव संसार आहे. आणि करावा लागतो प्रयत्नानं, त्यालाच परमार्थ म्हणजे महाराज. आणि परमार्थ हा तुम्ही केवळ महाराज प्रारब्धावर ठेवू नका, आमच्या नशिबात नाही म्हणू नका. काल काहीतरी तुमचं चुकलंय, त्याच्या सुधारणा करता येते प्रयत्न आहे का नाही? नाही आमच्या नशिबात असंच व्हायचं असतंय म्हणू नका. तुम्हाला प्रयत्नानं बदल करता येतो. पाठीमाल्या तुमच्या भोगाचा देखील तुम्हाला बदल करता येतो. सर्व सांगितले. तुम्ही अत्यंतिक अगदी जीवापाड प्रयत्न करा. आणि म्हणून अध्यास निवृत्त करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सगळा व्यवहार बाळासाहेब होतो तो अध्याशी काय महाराज? कारण का परमात्मा अव्यवहार आहे ना. व्यवहार करायची गरज नाही. कारण का काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी व्यवहार करायला लागतो ना. आम्हाला मोक्ष तरी प्राप्त करून घ्यावा वाटतोय. मोक्ष प्राप्त आहे का? काय कसा आहे? आज प्राप्तच आहे महाराज. आधी घालवायचं देखील नाही. ती मी कल्पनाच आहे. काय आले पाहिजे काय? रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प कुठं जातोय नाव सांगा? नाही जात नाही. अहो रज्जूला तुमच्या सर्प माहितीच नाही. बाद देखील म्हणायचं नाही. अत्यंत अरे असावा म्हणजे आता बाद करावा. म्हणजे आता अगोदर बाद आहे म्हणायचं नाही, बाद म्हणायचं नव्हता म्हणायचं. पण बाद तरी काय करायचं महाराज? नसलेला पदार्थ मानायचं आणि बाद करायचा. म्हणजे अंगाला चिखल लावून दूध बसण्यासारखं आहे. अंगाला लागूच नाही महाराज. काय पण एवढे झेपत नाही महाराज. आता लागली आहे. आलोय अजून आपण इथे. सावध राहून महाराज परमार्थ करणं गरजेचं आहे. परमार्थ केला तरच आपण खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माला आलो महाराज. नाहीतर फट्ट गाढवाच्या लेखा संसार गेला फुका म्हणजे महाराज. जन्मच फुकट येत जातोय आपला. कारण का केवळ मनुष्य जन्म जो मिळाला तो एवढा. आता मग काय सांगितलं ना तिने, नरदेह ज्यांना मिळालाय, ज्यांना मिळालं नाही त्याचं कौतुक वाटायला. कुणाला? देवादिकांना. त्यांना मिळालं नाही. आता कळालं त्यांना मनुष्य देह जन्म काय आहे ते कळालं त्यांना. कारण का याच देही याची डोळा भोगील मुक्तीचा सोहळा. या नरदेहाने कार्य करता येतं महाराज. त्यांना मिळालं नाही त्याला कौतुक येतोय. ज्यांना मिळालं नाही कळालेलं नाही. पशुपक्ष्यांना तुम्हाला मला मिळालाय कळाला नाही म्हणून काय करायचं नाव सांगा? आणि मिळालं असतं तर मग आपण एवढं ग बसू काय? एवढं निवांत राहूच कसं महाराज? गुरुजी म्हणे तुम्हाला झोप लागतेच कशी? ज्या अर्थी तुम्हाला झोप लागते त्या अर्थी अजून तुम्हाला हे दुखणं कळलेलं नाही महाराज. म्हणून अध्यास निवृत्त करणं हा खरा पुरुषार्थ आहे महाराज. आणि अध्यास एकदा तुम्हाला कळला ना की तो राहतच नाही. मामा कळला की का राहत नाही? तो खरा नाही. खरा असलेला जाईलच कसा महाराज? जाणे शक्य नाही. म्हणून सगळे आहे त्रिपुटीच्या खाली एक संहिता आहे महाराज. तुमची त्रिपुटी एकदा मावळली ना आहे ती कोण आहे? संहिता आहे महाराज. पण हे अज्ञानाचं कार्य आहे महाराज. आणि याला एकच औषध आहे. स्वप्न हे निद्रेचं कार्य आहे. स्वप्न तुम्हाला घालवायचं असलं तर तुम्हाला निद्रा घालवावी लागणार आहे. स्वरूप जागृती आलो. त्याच्यासाठी तुम्हाला जागं व्हावं लागणार आहे. तसं या संसाराचं मिथ्यात्व त्रिपुटी जर मावळायची असेल तुम्हाला तर त्याला कारण आहे ते सुस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्याला ज्ञानाचीच आज गरज आहे महाराज. म्हणून वेदांत शास्त्रात सर्व संतांनी ज्ञानाला अत्यंतिक महत्त्व दिले. का तर जीवदशा अज्ञानामुळेच गळत पडली महाराज. जीवदशा जी आहे त्रिपुटी जी तुम्हाला वाटायलेली ना ते सगळं अज्ञानाचं कार्य आहे महाराज. मग त्याच्यात कर्ता कर्मक्रिया आले, ज्ञाता ज्ञानज्ञ आलं, भोगता भोग आला, सगळं त्याच्यात आलं. ध्याता ध्यानाने हे सगळे त्रिपुटीतलं आहे महाराज. आणि त्रिपुटी ही त्या समितीवर आहे. त्रिपुटी वाटत असली तरी समितीच आहे. अगोदर तेच आहे आणि मावळ तरी तेच आहे महाराज. आणि तो एक सत्य आहे महाराज. आणि त्रिपुटी ही अज्ञानकृत असल्यामुळं, तिला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं
ती ज्ञानाने काय होते, बाधित होती म्हणा, मिथ्या ठरते. वेदांत शास्त्राची दृष्टी खोल आहे. झालं. बाकीची शास्त्र वेगळी, न्याय वैशेषिक ही सगळी आहेत. वेदांत शास्त्राने दृष्टी, वेदांत शास्त्राची दृष्टी जी आहे ती खोलवर आहे. म्हणजे त्यांनी पूर्ण स्वरूपापत्र नेलेले आहे. त्यांनी अलीकडे ठेवलेलं नाही महाराज. तुम्ही स्वरूपाखंड घ्या, जगत कारणाखंड घ्या, कुणीखंडही घ्या महाराज. यथार्थ योग्य सांगणारे वेदांत शास्त्र आहे. म्हणजे जगत कारण असेल किंवा तुमचं स्वरूप असेल महाराज. बाकीची वादी स्वरूपातही कुठेतरी अज्ञानी राहिले, अपुरी राहिले, आणि जगत कारणातही कुठेतरी ती अपुरी राहिलीत महाराज. पण वेदांत शास्त्र जगत कारण बी यथार्थ सांगताय आणि तुमचं स्वरूपही यथार्थ सांगताय महाराज. आणि त्यांची दृष्टी खोलवर आहे. खोल म्हणजे स्वरूपापात्र नेऊन पोचलेली आहे महाराज. आणि ही दृष्टी तुम्हाला पोचवायची असेल तर त्याला सत्शास्त्र आणि संतांची संगत व्हायला पाहिजे. त्याच्यातच आपला अभ्यास व्हायला पाहिजे महाराज. ती दृष्टी प्राप्त करून घेणं हे आपलं खरं कर्तव्य आहे महाराज. परमार्थ आपण कर्तव्य म्हणून करायला पाहिजे. हो, आपण तिथं मालक झालोय आणि मला करायलाच लागतंय. मी इकडे नाही आलं तर चालतंय. शिकवले आम्हाला त्याची हेच वाटत नाही मला. आजचं उद्या बघा येईल. उद्याचा दिवस आम्हाला, उद्याचा दिवस आपला आमच्या हातात आहे. काय नाव सांगा. अहो गेलेल्यात काय करता येत नाही, पुढे तरी काय करता येते काय मला. मग काही तिने सांगली माझी पाक पडली तो रे सरे. अगं आत्ता आमच्या वेळेस गेलाय ना. बघा असं होतंय का नाही, झालेत का नाही. मग आमचं माझं तरी म्हणजे आम्ही माझ्यावर घेतो महाराज, होणार नाही म्हणता. म्हणून अध्यात्म निवृत्त करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. वेदांत शास्त्र आपल्याला जीवन जगायसाठी दिले आणि वेदांत शास्त्राला धरून जगणं याचंच नाव मोक्ष आहे. त्याला ती जीवनमुक्ताचं म्हटलेलं आहे महाराज. वेदांत शास्त्रानं सांगितले तसं जगत राहणं आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे. कारण का भगवंतानं मनुष्य जन्म तेवढ्यासाठीच दिलेला आहे. इतर देहात ही करताच येत नाही महाराज. भोग आहे तिथं महाराज. वारकरी होणे म्हणजे सोंग नाही, व्यापार नाही, तर एक भूमिका आहे व ती शहाण्याची आहे. वारकरी होणे सोंग नाही किंवा व्यापार नाही. व्यापार नाही. आपण व्यापार चालवला आहे आणि सोंगही काढायला लागलोय. वारकऱ्याचं सोंग काढायचं पेटा नसून आणि मग किती मिळवाय ठरलेलं असते ना. आता व्यापार आहे का काय आहे बघा. जमतंय का एवढं एवढं 25 तर ती निदान 25 तरी बसते का बघा. हो, बाकीच्या ठिकाणी 40-50 मिळतात, पण कमीत कमी 25 तरी बसते का बघा. व्यापार आहे का काय आहे महाराज. का सेवा म्हणून जातो आपण. जावं महाराज, ईश्वराची सेवा म्हणून करा, काय अडचण नाही महाराज. करावी ही सेवा करत राहावं महाराज. पण सेवा म्हणून जातोय का आपण ठरवून जातोय, मग व्यापार आहे का काय महाराज. आणि सोंग काढायचं मग याचं वारकऱ्याचं. भूमिका आहे महाराज. काय आहे भूमिका आहे, लक्षात ठेवा तुम्ही. शहाण्याचे. आणि ही शहाण्याची आहे. शहाणा कुणाला म्हणायचं, ज्याचा आत्मानात्म विचार चाललेला आहे महाराज. या जगतात एक परमात्मा सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, दुःखदायक आहे. आणि परमात्मा तेवढं सत्य आहे. आणि तो प्राप्त करून घेतला तरच आपलं जीवन सफल होणार आहे, नाहीतर नाही. असं ज्याला कळलंय या भूमिकेवर जो आहे किंवा प्रयत्न करतो त्याला शहाणा म्हणायचा मला. म्हणून वारकरी होणं सोपं आहे, पण जगणं अवघड आहे. व्हायला काय महाराज अडचण नाही महाराज, पण तसं जगत राहावं. परमार्थ हा बोलण्यापेक्षा जीवनात उतरणं अत्यंतिक महत्व. बाळासाहेब कुणासाठी करायचो. आमच्यावर काही जगाचा उद्धार आहे आणि मला गुरुजींनी प्रत्यक्ष सांगितले का ईश्वरानं तुमच्याकडे दिले म्हणले त्यांचा उद्धार करायसाठी. तुमचं बघा की काय करायचं ना. म्हणून वारकरी एक भूमिका आहे महाराज. सोंग नाही, व्यापार नाही, भूमिका आहे. भूमिका म्हणजे ती भूमिका आपल्या ठिकाणी उतरायला पाहिजे. आपल्या तिथं केवढा भाव तयार झाला आहे. आज मी कुठल्या स्थितीत आहे, माझ्यात काय बदल झाला आहे काय, थोडं कळणं गरजेचं नाही. वासना कमी झाल्यात काय, संकल्प विकल्प कमी झाल्यात काय, मावळल्यात काय, अजून कुठंतरी बाहेर पडा वाढतंय काय, हे भूमिका येतात का काय. एक भूमिका
सप्तभूमिका सांगितल्या त्यांना. सुविचार, सुविचारणा, तनु माणसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्या. हे कुठेतरी आपण बसतोय का बघायचं महाराज. त्यातलं निदान सुविचारात तरी आपण असावं. एवढी तरी आज विचारात आला की मग हळूहळू पुढे तुम्ही झालो. हो, या भूमिकेत आपण कुठे बसतोय बघायचं. ही भूमिका आहे महाराज. आणि संपादन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं नाव परमार्थ आहे महाराज. हा, सुविचार. मग सुविचारणं. आता परमार्थाची इच्छा होणं, मोक्षासाठी इच्छा होणं. कारण का त्याला मुमुक्ष म्हटले. मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याला शुभिच्छा म्हटले महाराज. बाकीच्या इच्छा त्या शुभ नाही का. सुविचारणा म्हणजे आता श्रवण चालू झालं शास्त्राबद्दल, जीवेश्वराचा इच्छा. सुविचारणा, तनु माणसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थ भाविनी, तुर्य. पदार्थ भाविनी तुर्य. संसारिकाची भूमिका व वारकऱ्याची भूमिका यात फार मोठा फरक आहे. संसारिकाची भूमिकाच आहे हो, आणि वारकरीची भूमिका फार फार जमीन आसमानाचा फरक आहे महाराज. कारण का वारकरी म्हणून जगावंच लागतं महाराज. वारकरी म्हणून जीवन जगावं लागतं महाराज. म्हणून तरी होय होय वारकरी म्हटले. मग काय आपण माळकरी म्हणून येतोय हो. माळकरी वेगळे आणि वारकरी वेगळे. केवळ पंढरीची वारकरी ती अधिकारी म्हणजेच मोक्षाचा अधिकार संपन्न करणं. हळूहळू आपल्यात बदल होणं, अभ्यास करणं. अभ्यासाला महत्व द्या ना. कसंही मागे सरायचं नाव सांगा. कधी सरणार आहे, कधी अभ्यास करायचा, बरं कुणी करायचा. बघूया उद्यापासून करूया. अजून कुठं काय चालतंय काय नाव सांगा. अहो क्षण वाया जाता कामा नये. तेवढा काळ आपल्याकडे येतो ना. प्रत्येक क्षणाला काळ आपल्याकडे आहे का नाही. का थांबतोय तो. बघूया तुम्ही 4 दिवस चिंतन करा मग मी येतो. असं काय त्याने काय आपल्याला सांगितलेलं आहे. बघा 4 दिवस तुमची ज्ञानेश्वरी वाचून होऊन दे, किंवा तुम्हाला काय असेल ते परमार्थातलं करा आणि मला पत्र पाठवा, मग मी येतो तुम्हाला न्यायला. असं कुठं कुणाला काय, किंवा तुमचं काय इकडे तिकडे चाललंय ते चालून देत आणि मग मला सांगा, मग मी येतो मी तुमच्याकडे. असं नाही महाराज. पटकन निघून जाईल महाराज. आणि त्यात वासना आपल्या येतात त्याला लागलीच संकट, ते घेऊनच येतात आपल्याला पुढे. आणि म्हणून महाराज ही भूमिका प्राप्त करून घेणं अत्यंत गरजेचं. त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागणार, तोही वेदांतशास्त्राचा. संतांच्या संगतीत राहूनच करायला पाहिजे महाराज. संतांची संगती मनोमार्ग. आता मनोमार्ग म्हणजे काय नाव सांगा. मनाच्या वेगानं नाही. संतांच्या संगतीतनं जे मन सत्शास्त्रानं, हा लक्षात ठेवा, सत्शास्त्राचे संस्कार झालेले, संतांच्या संगतीतनं जे मन रुळलंय ह्या मार्गानं मनोमार्गी. संतांच्या संगती त्या नाहीतर मनोमार्गी गेला तू तिथे मुला. म्हणजे आम्हालाही वाटत होतो मनाचा जेवढा वेग आहे का नाही तेवढा वेगानं चालव. नाही बाबा. संतांच्या संगतीतनं ज्या मनावर संस्कार झालेले आहेत ना, त्या मनाच्या संगतीतनं जावा. कारण का ते मन तुम्हाला साधक आहे महाराज. कारण का सगळा जो आपला महाराज व्यवहार आहे तो मनावर अवलंबून आहे. आणि परमार्थ तरी एवढं मनाला तिने अतिशय महत्व दिले आणि एवढं तिने सांभाळायला पाहिजे महाराज. कधी कुठल्या यातनं कुठं जाईल त्याचा पत्ता लागत नाही. ते संस्कारी मन आहे आणि त्याच्यावर मनावरील संस्कार सगळे घालवणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. म्हणून तरी सांगितले परमार्थ एक भूमिका आहे हो. सोंग नाही. आम्ही सोंग काढायला लागलोय. आमचं जे एक दिवस सोंग होईल आणि हातातलं हे जाईल ना. दादा एक लक्षात ठेवा, एवढीच माणसं आहेत काय. इथं आपण आलोय, काहीतरी पाठीमागं असेल का नाही. होय बाळासाहेब, तुम्ही आता सरवड्यातनं आला तिथे ते ह्याच्यातनं आल्यात. गावात माणसं इथं नाही ती काही ना. भांडवल नाही. भांडवल नाही महाराज. मग आता भगवंताने आपल्याला भांडवल तरी जोडून दिलंय.
संघ तरी जोडून दिलेला आहे महाराज. बरं, कळण्यासारखी आता बुद्धी आहे का नाही? कधी बी नाही आहे ना. मग आता नडायला काय आम्ही करीत नाही मनाला लावून एवढंच. आता करावंच वाटेल झाले, बघूया की आता पुढच्या याला काय नाही. आणि एखादा पाठ चुकला तर तुम्हाला झोप कशी लागते हे मला हेच काय कळणं झाले. मी तर मोठे महाराज मग आता कोणतरी येते का काय की, आता निरोप येतो का काय की, काय होते काय की, नाही चालत महाराज. अरे आयुष्य जात आहे पहा. अहो तिने लिहून ठेवले, सत्यात नाही लिहून ठेवले. हो, डोळे दाखवून बसू नका. उठा जागे वारे आता. आता म्हणजे कळाले ना, जागा वा. जागा म्हणजे ही निधळ आहे महाराज. जग सत्यमान आहे, त्रिपुटी सगळी अगदीचं कार्य आहे महाराज. मग ते सत्य मानले आपण. स्वप्न होत आहे हे स्वप्न आहे, हे दीर्घकालाचं स्वप्न आहे महाराज. त्रिपुटी सगळी हे स्वप्न आहे महाराज. आणि त्रिपुटी रहित परमात्मा समिती जी आहे त्याच्या ठिकाणी त्रिपुटीचा लेशी नाही. कुठं तुमच्या झोपेत काय आहे नाव सांगा? झोपेत तुम्ही आहे का नाही? पण व्यवहार म्हणजे तुमचा आमचा व्यवहार जो त्रिपुटीतला आहे तो अज्ञानातला आहे. तो या अंतकरणाचा आहे म्हणा, देहाचा म्हणा, स्वरूपाचा नाही महाराज. या त्रिपुटीतनं अलिप्तीची समित आहे महाराज. आणि ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. या आपल्या त्या याचं घेऊन आपण रडत बसलोय महाराज. असं व्हाय नको होतं, तसं व्हाय नको होतं, असं. अरे कोणी सांगितलं तुम्हाला हे व्हायचं? ते आपण घेऊनच आलोय महाराज. तू कोणाला काय विचार करता येत नाही भोगात. फक्त भोगत असताना तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे, मग त्याचा काही धक्का लागत नाही. पाऊल 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 चालतच राहायचं महाराज, थांबायचं नाही महाराज. योग वशिष्ठाला सांगितले बघा, तुम्ही प्रारब्ध म्हणून बसूच नका, प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि अगदी सोप्या भाषेत ग्रंथ आहे, संपूर्ण वेदांतशास्त्र आहे. प्रभू रामचंद्राला सांगितले. कुणाला? प्रभू रामचंद्राला. अतिशय उत्कृष्ट ग्रंथ आहे मला. तुम्ही अजिबात डोळे दाखवून बसू नका म्हणून सांगितले. प्रयत्न करत तोच तरणार आहे असं त्याने अगदी हेने सांगितले, जबाबदारीने सांगितले. तुम्ही प्रयत्नच करावा लागणार परमात्मा. आमच्या प्रारब्धात नाही, दैवात नाही म्हणूच नका. दैव बदलता येतं इथं. दैव हे बघा, काल आपल्या चुकी झाली आपल्याला कळलं, आज बदलता येते का नाही? हा, कालच्या चुकीचं आपण काहीतरी त्याच्यात करून बदलता येते आणि परत करीत नाही चुकी, बदलता येते का नाही? मग दैव दैव म्हणून काय बसलाय तुम्ही? पुरुष प्रयत्न सांगितलाय महाराज, पुरुषार्थ सांगितलाय महाराज. आणि हे करावं लागणार महाराज. ही त्रिपुटी दिसतीची सगळी महाराज भ्रमात आहे, यालाच भ्रम म्हटली महाराज. आणि तो भ्रम महाराज अज्ञानकृत आहे, ज्ञानानं भ्रमनिवृत्त होतो महाराज. आणि त्याच्यासाठीच सगळा प्रयत्न आहे महाराज. भ्रमनिवृत्तीसाठीच आपला जन्मच आहे महाराज. आणि त्याचं नाव परमार्थ आहे. चांगदेव 65 अमृतानुभवातला विषय चांगल्या शहाण्या वारकऱ्याचा आहे, म्हणून वारकरी होत जावावे. चांगदेव 65 आणि अमृतानुभव चांगल्या शहाण्या माणसाचा, अनुभवी माणसाचा म्हणजे आहे. म्हणून आपण शहाणं होत जावं. शहाणं म्हणजे वेदानं सांगितले तसं जगायला शिकायचं महाराज, संतांनी सांगितले तसं जगायला शिकायचं महाराज. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आपण आपला अभ्यास करायला शिकायचं महाराज. जेवढा जेवढा आपला अभ्यास होईल तेवढं तेवढं हळूहळू ते शीतल होत जाते महाराज. इथं अभ्यासाला दादा महत्व द्यायला पाहिजे बघा. उगाच महाराज येईल, दुसरी हात ठेवील, नाहीतर काहीतरी पिशवीतलं काढून ते काढून टाका महाराज. एक मंत्रतंत्र आमच्यात काय नाही, वेदांतशास्त्रात मंत्रतंत्राचं काय नाही महाराज. ती जागा सांगतंय शास्त्र, तुम्हाला जागा सांगतं, संत जागा सांगतात. चालायचं आपण आहे. इथं लिहिले पाठीवर 16 अंकुर, इथं सुळंबी पुढं आहे, सुळंबी पुढं आहे, सुळंबी पुढं आहे, तिथंच बसला तर जाईल का नाही? फाट्यावर लिहिलंही हो तिथं, इथनं 2 किलोमीटर सुळंबी आहे, इथनं 2 किलोमीटर, तिथंच बडबडीत बसला तर चलाय पाहिजे का नाही? सुळंबीत जायचं आहे, तिथं कळाले तुला का सुळंबी जायचं ना, या रस्त्यानं जातो, तिथंच वाचित बसला तर चालायला पाहिजे महाराज.
तसं शास्त्रानं सांगितलंय, संतांनी सांगितलंय, सांगत आल्यात महाराज. काय द्यायला लागते हो संतांना? काय मागतात तुमच्याकडे? अहोदा निघले तरी सर्व सुखासी पात्र एवढंच मागणं आहे त्यांचं. अरे अर्जुना, सर्वांगाचं कान करून सांगितले, कारण का श्रवणाची माझी मोक्ष असे. काय तुम्हाला करायची गरज नाही महाराज. तुम्हाला स्वतः प्रयत्न करायची काय गरज नाही. सगळं त्याने प्रयत्न करून भांडारच्या भांडार लिहून ठेवलेला आहे, जिथल्या तिथं मांडून ठेवलेला आहे, दिलेला आहे तुमच्या हातात. आपण अभ्यास करीत नाही. एवढीच अडचण आहे, दुसरं काय नाही. वारकरी होणे म्हणजे देवाचे होणे, आणि देवाचा झाला तो पुढे देवच होतो. झालं? वारकरी म्हणजे देव माझा देवच होतो. आहे देवच आहे तुम्ही. होतो म्हणण्यापेक्षा देवाची बरी तुका म्हणे करे तुम्ही का कधी न म्हणा देव माझा जायचा, मग भरवसा कोळी. तुम्ही देहानं मी म्हणणार नाही मला. न म्हणा देह माझा ऐसा, माझा देह नाही, मी देह नाही. मग आम्ही सांगितलेला भरवसा कळेल तुम्हाला. देवाची बरी तुका म्हणे खरी तुम्ही कधी न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळू येईल. म्हणजे आम्ही म्हटल्याला तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही देहावर बसला, देहात मग भ्रांती आहे ती महाराज, ती सोडा. आहे तू देवच आहे महाराज. देह म्हणे सरे उरला उरे विठ्ठल, देहाच्या निराशे हो. अरे बाबा, देहच नवा अवघा देव म्हणून सगळं सांगितले त्याच्याही पुढे महाराज. हा, म्हणून वारकऱ्याच्या हातात काय आले हे सांगताच येत नाही. आम्ही म्हणतो काय हातात यावायचे राहिले, सगळंच त्याच्या हातात आहे. वारकऱ्या काय मिळतंय? आणि त्यानं सगळं मिळवलेलं आहे. कारण का जगाला अधिष्ठान असणारा परमात्मा तो त्याच्या हातात आहे. त्याच्या कुठं कल्पित एका अंशावर जग आहे महाराज. होय, काय त्यानं सगळं मिळवलंय महाराज. आता काय राहिले नाव सांगा? एकदा अधिष्ठानात तुमच्या हाताला लागले, काय राहिले महाराज? सगळं तुमच्या हातात आहे महाराज. ह्या विश्वाचं मालक तुम्ही आहे, सत्ता तुमची आहे. आणि देशकाल वस्तू भेद मावळा, आत्मा निर्वाळा विश्वाकार म्हटलंय. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, ओम सोम ब्रह्मा कळाली. केवढी आपली सत्ता आहे महाराज. आपण सत्तेला विसरलोय म्हणा, लक्ष नाही म्हणून रडत बसलोय महाराज. हो, परमार्थात कधी रडगाणं सांगू नये दादा, कधीच सांगू. जिथं जसा प्रसंग येईल त्यात परमार्थ करायला शिकावं महाराज. संतांचं जीवन बघा तुम्ही. होय, करा तिथंच आहे. अनुकूलितनं कोणी करील महाराज. प्रतिबंधातनं मनुष्य परमार्थ करतो, तो खरा परमार्थ आहे महाराज. प्रतिबंध यावेत, घट्ट होतो, खुट्टा तो महाराज, बळकटी येते, सर्वस्वानं त्याच्यावर भार होतो महाराज. कायावाय म्हणे त्या जीव त्याच्याकडे शरणागती करतो. शरणागती अत्यंत महत्वाची आहे महाराज, ईश्वराला संतांना, तर ते कार्य होते महाराज. जगात कोणी श्रीमंत, कोणी डॉक्टर, कोणी वकील असतील ना, कोणी अधिकारी, कोणी राजे, कोणी इंद्र झाले, पण त्रिपुटी भ्रामक आहे हे कळले काय? झाले का? भ्रमनिवृत्त झाला काय सांगा? डॉक्टर झाले असतील, वकील झाले असतील, राजा झाले असतील, आणि इंद्रचंद्र झाले असतील महाराज. पण ही त्रिपुटी भ्रमातली आहे, कळलं का? अरे ब्रह्मदेवाचं देखील हे त्रिपुटीतलं आहे. तुमचं काय महाराज? मग त्रिपुटी कळणं गरजेचं आहे महाराज. त्रिपुटी ही भ्रम आहे हे कळणं गरजेचं आहे. दिसणारा आम्हाला तुम्हाला हे सगळा व्यवहार आहे ना त्रिपुटीतला आहे, आणि हेच भ्रम आहे. हा, त्रिपुट भ्रमाला कारण काय? भ्रमाला कारण अज्ञान. वारकरी व्हावे, देवाचा भक्त व्हावे, तर भ्रम नसावा, मग त्याने कुठेही राहावे. बघा, वारकरी व्हावं, देवाचा भक्त व्हावं, भय नसावं, भ्रम नसावा, कुठेही त्या. कारण का भ्रमात भय वाटतं. भयाला एक 3 कारण आहेत मला सांगणार आहे.
काय माहिती असेल तर सांगा. मी काय तुम्हाला प्रश्न मुद्दाम करतोय असं नाही. तुमचंही त्याच्यातनं चिंतन व्हावं महाराज. भयाला आपल्यापेक्षा वेगळा कोणतरी असावा लागतो. भेद असावा लागतो. आपल्यापेक्षा वेगळा कोणतरी असावा लागतो. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी असावा लागतो. आणि आपला कोणतरी शत्रू असावा लागतो. तर स्वरूपात दुसरं काय झालेलंच नाही. आता मी काय प्रमाण मग दिलं. देशकाल वस्तू भेद आत्मा निर्वाळा विश्वाकार. कारण काय विश्वाला अधिष्ठान आत्माच तुमचा आहे महाराज. ब्रह्मने आत्मा एक आहे का दोन आहे? एकच. एक आहे ना. मग आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय झालेलंच नाही, वेगळं काय नाही. तुम्हाला भयाची गरज काय महाराज? भयाला काहीतरी असावं आणि भीती वाटावी महाराज. निर्भयता असावी महाराज. निर्भयता कधी होती महाराज? रजूपण कळली की भय निघून जातो महाराज. अधिष्ठानाचं ज्ञान झालं ना, आद्यच पदार्थ कल्पित आहेत, कल्पना केली आहे असं वाटतं महाराज. त्याच्यामुळे होणारे जे काय भय कल्पादी दोष निघून जातात. होय, कल्पनाच केली आपण. केवळ कल्पनेतला बाजार आहे महाराज. मग इथं काय बदलायचं नाही, जग बदलायचं नाही, आपल्यात काय बदल करायचं नाही, कल्पनेत बदल करायचा. जन नव्हे अवघा जनार्दन आहे. देह नाही परमात्मा आहे. आहेच महाराज. तुम्ही कल्पना करा नाही तर नाही करा. दुसरं तरी सोनच आहे का? दुसरं काय महाराज? तोच हे विश्वरूपाने नटलाय म्हणे आपण. भ्रम न गेला तर कुठेही राहून काही उपयोग होत नाही. भ्रम नाही गेला तर कुठेही राहा. कुठं म्हणजे काशीत राहावा, हिमालयावर जाऊन राहावा, नाहीतर आणि कुठं राहा, उलट टांगून राहावा. भेदाला दुःखाला 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 भ्रमाला आपल्या कारण अगोदर जग सत्य वाटायला पाहिजे. म्हणजे वेगळे कोणतरी असायला पाहिजे. भेद असायला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी असायला पाहिजे. शत्रू आणि वैरी असायला पाहिजे. तर अगोदर वेगळं काही नाहीच महाराज. स्वरूपाच्या ठिकाणी दुसरं काय नाहीच ना. मग आता तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहतोच कुठे महाराज? आणि या जगात परमात्मेश्वर श्रेष्ठ आहेच काय महाराज? हा, त्याचीच सत्ता आहे ना. दुसरी सत्ता नाही महाराज. दुसऱ्याला सत्ताच नाही महाराज. दुसरा पदार्थच नाही तर सत्ता येईल कुठली? म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठही कोण नाही. आणि कोण नाही म्हणजे तुमचा वैरी तरी कोण होणार महाराज? मग आता आपला वैरी आपणच आहोत महाराज. म्हटलंय ना, मी वैरी तुझाच तू वैरी झालाय. कारण का तुनच ही कोणतरी कल्पना केली आज. आणि मग मला त्यांना तर वाघ सर्प दिसतात का नाही, पण ते नारायण पाहतात ना. नारायण त्यांच्या दृष्टीतनं देवाशिवाय काय नाहीच महाराज. आणि आत्मस्वरूपातनं काय? अरे माझ्या ठिकाणी गुरगुर नाही. चैतन्याकडे त्यांची दृष्टी आहे, लक्षात ठेवा महाराज. त्यांना घुरघुर झाली नाही, आमची थांबना झाली. काय सांगायचं महाराज? चालू आहे महाराज. म्हणून या भ्रमात दुःख आहे, भ्रांतीत दुःख आहे महाराज. भ्रांती निवृत्त करणं यालाच परमार्थ म्हटली महाराज. 6व्याला होऊया की तरी भ्रांतीची मस्तर फिटे. शेवट त्याचा आपणी स्वस्ती सहज आपणची. बरोबर आहे की? भ्रांतीचं मशेर फिटले ना, आभाळ गेले की सूर्य प्रत्यक्षच आहे महाराज. ढग गेले की सूर्य आहेच महाराज. हा, शेवाळ ढाललं की पाणी आहेच महाराज. तसं अविद्या आवरण निवृत्त झालं ना, आत्मा स्वयंसिद्ध आहे. भ्रांतीचे मशेर आहे ना, हे फिटलं आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. आत्म्याला तुम्हाला कुठं अवतरण करायची गरज नाही, आणायचं नाही, कुठं काय करायचं नाही. त्याच्यासाठी ज्ञानाचीही गरज नाही. स्वयंप्रकाशित आहे तुम्हाला. फक्त आवरण निवृत्तीची गरज आहे आज आपल्याला, अज्ञानाची. आणि तो प्रयत्न करणं खरं गरजेचं आहे. रात्रंदिवस माझा आणि याच्याशी काय संबंध नाही. मी देह नाही, माझा देह नाही, मी स्वरूपाने आत्मा आहे. रात्रंदिवस देहात्मभाव घालवायचा आणि आत्मभाव ठेवायचा महाराज. साधन तरी काय सोपं आहे महाराज. बसल्या बसल्या करता येते महाराज. आता काय आपल्याला श्रवण झालंय, मनन झालंय. निधिध्यासनाची परिअवस्था त्याला समाधी म्हटलंय. त्यात वरच्या 3 भूमिका येतात. हळूहळू वाढत जाते महाराज.
चांगदेव महाराज त्रिपुटीतच ऐकतात व ज्ञानेश्वर महाराज त्रिपुटीतच सांगतात, पण चांगदेवाला त्रिपुटी भ्रम वाटत नाही म्हणून बद्ध व ज्ञानेश्वर महाराजांना त्रिपुटी भ्रम आहे असे वाटते म्हणून बद्ध नाही. आता बोलायचं म्हटलं तरी त्रिपुटी घेतल्याशिवाय बोलता येत नाही ना. ऐकायचं म्हटलं तरी त्रिपुटी म्हणजे तुम्ही आता ऐकणारा, मी सांगणारा आणि सांगण्यामध्ये त्रिपुटीशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. ज्ञाता ज्ञान त्रिपुटीशिवाय कुठलाच व्यवहार होत नाही महाराज. मग सांगणारे चांगदेव हे त्रिपुटीतून ऐकतात, ऐकणारे चांगदेव आणि सांगणारे ज्ञानेश्वर महाराज देखील त्यांना देखील त्रिपुटी घेतल्याशिवाय सांगता येत नाही. पुढे श्रोता ठेवावा लागणार, आपण वक्ता व्हावं लागणार आणि मधलं ज्ञान सांगावं लागणार. म्हणजे त्रिपुटीशिवाय व्यवहार होत नाही महाराज. पण चांगदेवांना त्रिपुटी सत्य आहे वाटत होतं म्हणून ते बद्ध आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांना त्रिपुटी ही मिथ्या आहे, त्रिपुटी ही मिथ्या आहे हे त्यांना ज्ञात होतं म्हणून ते मुक्त आहे. कोण? ज्ञानेश्वर महाराज. मग आपला व्यवहार सगळा त्रिपुटीच होणार महाराज. पण त्रिपुटी सत्य नाही. त्रिपुटीच्या खाली जे काय आहे अधिष्ठान ते सत्य आहे आणि त्या अधिष्ठानावरच हा व्यवहार होतो महाराज. कारण का आद्यस पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही. भासला सर्प तेव्हा काय हाय नसती तर सर्प भासलाच नसता. निराधिष्ठान अध्यास होऊच शकत नाही महाराज. पण त्रिपुटी सत्य वाटणं ही भ्रांती आहे. मग तुमचा आमचा व्यवहार होऊन देत पण सत्य नाही. व्यवहार या एक सत्य आहे. कारण का तिथेही चैतन्य इथेही चैतन्य म्हणून सांगितले घटोपै चैतन्य, पटोपै चैतन्य, अंतकोपै चैतन्य आणि अंतकरूपै चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमाता चैतन्य. चैतन्य सगळं आहे महाराज. आपण काय करायचं महाराज? त्रिपुटी व्यवहार करायचा पण त्रिपुटी सत्य नाही जाणायचं. ते बी व्यवहार करायचा ह्यातला असला तर करायची प्रसंग आला तर नाही तरी व्यवहार करूच नये. आपण अव्यवहार आहे महाराज. आणि व्यवहार करायला झालं की काहीतरी विशेषण लागतंच महाराज. आणि विशेषण म्हटलं की तेवढं भ्रमिष्ठ ठरतं महाराज. विशेषण अतिशय घातक आहे. विशिष्ट होतं ना त्यामुळे विशेष विशेषण विशिष्ट त्यामुळे न कळत का असं ना मी कोणतरी आहे उत्पन्न होतच होतं. आम्ही तिचं कार्यच आहे म्हणा. ते आपल्याला वाटते काय ते अंगाला लावून घ्यायचं नाही. आपण म्हणतोय निश्चय केलेला असतोय म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात दडून बसलेला असतोय आणि तेवढ्या काळात तिथं ते दिवस ते जरासं का असं असं वाटायला लागतंय. वाटू नये आणि ते वाटलेलं कळलं तरी बरंच आहे. व्यवहार सगळा त्रिपुटीत आहे. त्रिपुटी नसेल तर व्यवहार नाही, त्रिपुटी असेल तर व्यवहार. मग गुरु शिष्य असू दे, देवभक्त असू दे, पती पत्नी असू देत, जगात तुमचा आमचा व्यवहार असू दे, सगळा व्यवहार तो त्रिपुटी असल्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. पण त्रिपुटी सत्य नाही. त्रिपुटीला अधिष्ठान असणारं सत्य. त्रिपुटी काला देखील मला त्रिपुटी ते चैतन्यच आहे. पण तुमची मजल सत्व रज तम यातच आहे, त्याच्या बाहेर जात नाही. त्रिपुटी भ्रम आहे असे वाटावे. आपली मजल रजगुणात तमोगुणात सत्वगुणात लय तर महाराज संसार करत असताना रजगुण तमोगुण वाढतो आपला. परमार्थात आलो तर सत्वगुणात कार्य होतं पण गुण आहे ना. त्रिपुटीचा परिचय आपल्याला नाही म्हणून आपण फसतो. त्रिपुटीचा परिचय म्हणजे आपल्याला कळलेली नाही म्हणून आपण फसतो महाराज. व्यवहार करायला लागू देत पण त्रिपुटी कळणं गरजेचं आहे ना. सगळा व्यवहार होतो तो त्रिपुटीचा आहे. माझ्या ठिकाणी व्यवहार नाही चाललाय तो व्यवहार इकडे आहे म्हणजे व्यवहार करताना नाही भोगता होत नाही. मग भोगता होत नाही महाराज. करता पण झाला ना तुम्ही त्रिपुटी सत्य ठरली, व्यवहार सत्य ठरला, मग मी करतोय ठरतोयच महाराज. मग तुम्ही करता झाला की भोगायला मग ते पुण्य भरता असताना तिकडे महाराज पुण्य का असताना भोगायला तुम्हाला मग एखादा देह घ्यावा लागणार. झालं मग देहाला आला जन्माला यायचं ते याचंच नाव संसार आहे.
जन्माला यायचं नाही मरायचं, जन्माला यायचं नाही मरायचं. संसार म्हणजे काय बायका बरोबर संसार मांडलेला नाही. उपजनीने संसार. हो, म्हणून आपण फसतो. जसे हरणाला मृगजळाची ओळख नाही म्हणून सत्य जल समजून फसतो. ओळख झाल्यावर फसेल काय? मृगजळ आहे कळलेलंच नाही. हो, दिसतंय त्याला ते पाणीच आहे म्हणतंय, सत्य आहे म्हणतंय. आभाशी काय म्हणत नाही महाराज, आणि म्हणून ते फसते महाराज. तसं हे जे आभाशी काय का सत्य आहे कुणाच्या दृष्टीत ना ती दृष्टी यायला पाहिजे. म्हणून दृष्टी येण्याचा परमार्थ करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. दुसरं काय बदलायचं नाही, दृष्टी बदलायची. चांगदेव महाराजांनी हळूहळू प्रयत्न करणं गरजेचं आहे. चांगदेव महाराजांनी काय एक केले नाही, सगळे केले पण त्रिपुटी भ्रमरूप आहे हे कळले नाही. चांगदेव सारखा कोण करणार आहे? प्रवृत्ती मार्गातले चांगदेव श्रेष्ठ आहेत. प्रवृत्ती मार्गातले, कारण का त्यांनी समाधी साधलेली होती महाराज. निर्विकल्प समाधी साधलेली होती त्यांनी महाराज. 6 महिने समाधीत राहत होते. कोण आहे महाराज नाव सांगा? आम्हाला समाधी लागते म्हणूया बाबा, लागत आहे तुम्हाला. आम्हाला टिकत नाही, लागली तरी टिकत नाही. म्हणजे आपण कुठंतरी खाली अजून आहे, तेवढा नाही आपल्याला अधिकार. बरोबर. अहो, त्यांच्याकडे रिद्धी सगळं भांडवल नाचत होतं, त्यांच्या पायाखाली लोळत होतं महाराज. प्रेस्त जिवंत करत होते ना ते. आम्हाला माणसं उठे ना झोपलेली, पण त्रिपुटी सत्य मानत होते महाराज. आवरण होतं त्यांना. त्रिपुटी सत्य का वाटते महाराज? अज्ञान खाली आहे, स्वरूप कळलेलं नाही. त्रिपुटी का होती महाराज? स्वरूपाच्या अज्ञानामुळे. रज्जू सर्प का बसला? हो, अज्ञानामुळे. तसं स्वरूपाच्या अज्ञानामुळे त्रिपुटी मी करता भोगता मानायला आला ना. मी ज्ञानी, तुम्ही कोणतरी श्रवण. आता हे चाललंय नाही, त्रिपुटीतलंच आहे महाराज. त्रिपुटी भ्रमरूप आहे हे कळण्याकरता परमार्थ करावा, तो खरा धन्य समजावा. त्रिपुटी ही भ्रमरूप आहे, कळण्यासाठी परमार्थ करावा, तोच खरा धन्य आहे. कारण का त्रिपुटीचा बाध करायचा म्हणा. त्रिपुटीचा नाश नाही होत, व्यवहार होणार, पण बाधित अनुवृत्तीने व्यवहार होणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. कारण का तुमचा आमचा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चालणं बोलणं इकडे तिकडे होणार महाराज. पण ही त्रिपुटी सत्य नाही, भ्रामक आहे. आणि त्रिपुटीला अधिष्ठान असणारं ते सत्य आहे. आणि त्याच्या ठिकाणी त्रिपुटीचा व्यवहारच नाही. आता व्यवहार होतो तो देह संबंध नव्हतो. व्यवहार होतो तो व्यावहारिक सत्तेतला म्हणा, प्रतिभाषिक सत्तेतला. आणि स्वरूप कुठं आहे? पारमार्थिक सत्तेतलं. आणि म्हणून समसत्तेचं साधक बाधक व्यवहार होतो. इथला व्यवहार झालेला त्या स्वरूपाला काय धक्का लावत नाही. कारण का पारमार्थिक सत्तेत आहे. मृगजळानं भूमी ओली होत नाही. सर्प किती जरी वाचला तर दोरी विषारी होत नाही, किंवा माळा वाचली तरी सुगंध होत नाही. तसं किती जरी व्यवहार झाला कळल्यावर, त्रिपुटी कळल्यानंतर, अज्ञान कार्य त्रिपुटी आहे, तर मग तिथं उपकारी होत नाही ना अपकारी होत नाही. म्हणजे पुण्यही होत नाही, लागून पाप पुण्य. त्रिपुटी भ्रांती आहे का कळेना? तर त्रिपुटीचे अधिष्ठान कळत नाही म्हणून. त्रिपुटी भ्रामक आहे का कळेना? तर त्रिपुटीला अधिष्ठान आहे ते कळलेलं नाही. म्हणजे आपलं स्वरूप कळलेलं नाही महाराज. त्रिपुटीला जे अधिष्ठान आहे ते कळलेलं नाही. ते कळलं असतं तर तुम्हाला त्रिपुटीची प्रतीती झाली नसती. म्हणून चांगदेव 65 ऐक म्हणजे त्रिपुटी भ्रम आहे की नाही. तू काय कर बाबा, चांगदेव 65 ऐक म्हटले, मग त्रिपुटी भ्रमातल्या हे तुला कळेल महाराज. आणि भ्रमातलं हे कळलं की मनुष्य त्याचा त्याग करतो महाराज. कळलं की ते थांबत नाही, त्याग करायची गरजच नाही महाराज. त्रिपुटी जर वास्तव असते तर सुषुप्तीत समाधी राहावी. आलं का? सुषुप्तीचा त्रिपुटी जर खरी असती तर सुषुप्तीत तुम्हाला त्रिपुटी म्हणजे व्यवहार व्हायला पाहिजे होता. तुमच्या सुषुप्तीत झोपेत हो, ती जर खरी असती तर तिथे बी तिला प्रतीती आली असती. हो, तुम्ही आहे का नाही तिथं? तुम्ही तेवढं सत्य आहे. त्रिपुटी जर सत्य असती तर तिथे देखील तिथे प्रतीतीला यायला पाहिजे होती. कुठं? समाधीत आणि सुषुप्तीत.
म्हणून जगाचा अत्यंत अभाव जर बघायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला सुषुप्तीत आणि समाधीत त्याचा अभाव सिद्ध होतो. कारण का अभाव कसा मांडलाय हो? अभावाचं लक्षण काय? कधी असतं आणि कधी नसतं. सत्य कशाला म्हणायचं? तिन्ही काळात जे असतं त्याला सत्य म्हणायचं. मग आता तुमची त्रिपुटी आता जागृतीत आहे, हे अंतर्वृत्तीद्वारा तुम्हाला मला याचं ज्ञान होतं. हा, जागृतीच आहे मला. आता स्वप्नात देखील आपल्याला त्रिपुटीचा व्यवहार होतो. शिव जरी व्यवहार नसला तरी तिथला व्यवहार आहेच मला. हा, तिथे त्रिपुटी आहेच मला. आता त्रिपुटीचे प्रकाशन करणारा तुम्ही आहेसा, स्वप्नातले त्रिपुटीचे प्रकाशन करणारा तुम्ही आहेसा, बरोबर आहे. इथे त्रिपुटी आहे, तिथे त्रिपुटी आहे. सुषुप्तीत का त्रिपुटी नाही? तुम्ही आहे का नाही तिथं? जगाचा अभाव आहे. सुषुप्तीत जगाचा अभाव आहे, त्यामुळे अरे तुम्हाला त्रिपुटी धावणार अंतकरण जे आहे ना, ते अज्ञानात मी नाही. सगळा खेळ आहे तो अंतकरणाचा आहे. सगळं धर्म अंतकरण. आणि त्रिपुटी का कळलं आपल्याला? तर त्याचं अधिष्ठान आपल्याला कळलेलं नाही. अधिष्ठानाच्या अज्ञानामुळं त्रिपुटी भासायला लागली. तर तिथेही तुम्ही आहे. मग त्रिपुटी सत्य आहे तिथे मी तुम्हाला प्रतीला यायला पाहिजे होती. कारण का सत्य त्यालाच म्हणायचं, तिन्ही काळात जे असतं त्याला सत्य म्हणायचं. अत्यंत असत कशाला म्हणायचं? ज्याचा प्रतीती येत नाही, पण याची प्रतीती येते पण टिकत नाही, म्हणून या स्वतः इलेक्शन अनिर्वचनीय म्हणायचं. सुषुप्तीचा आत्मा जागृत आहे, पण जागृतीची त्रिपुटी सुषुप्तीत नाही. यालाच शास्त्रात अन्वय व्यतिरेक म्हणतात, म्हणून त्रिपुटी भ्रांती आहे. सुषुप्तीत त्रिपुटी नाही, पण त्रिपुटीचा तिथं आत्मा आहे ना. जागृत त्रिपुटी आहे, सुषुप्तीत त्रिपुटी नाही. आता जागृतीचा आत्मा आहे आणि सुषुप्तीचा आहे. आता त्याचा अन्वय आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी तिथं त्रिपुटीचा अत्यंत अभाव आहे, त्याला व्यतिरेक म्हणायचं. किंवा आता तिथं त्रिपुटी नाही, सुषुप्तीत तिथं आहे, तिथं आहे पण तिथं नाही ना, म्हणून त्याचा व्यतिरेक म्हणायचा. त्रिपुटी प्रमा आहे काय? प्रमा वस्तू जगात नाही काय? आता त्रिपुटी प्रमा म्हणजे खरी आहे काय? मग प्रमा वस्तू जगात नाहीच काय? आहे, पण त्रिपुटी प्रमा नाही. कारण का प्रमा म्हणजे काय? बाधित न होणार. प्रमा त्यालाच म्हणायचं महाराज. तिन्ही काळात हा सत्य असतं, ते दुसऱ्या प्रमाणानं बाधित होत नाही महाराज. तुम्हाला डोळ्याने दिसायला सर्प आहे म्हणून, पण दुसऱ्याने सांगितलं रोजी आहे ना, बाधित झाले ते. आता रोजीचा बाध होतोय का बघा, त्याला प्रमा म्हणायचं. यथार्थ प्रमा आपल्याला हा. म्हणून प्रमाणात्वानं सिद्ध व्हावं, स्वरूपानं सिद्ध व्हावं आणि फलत्वानं सिद्ध व्हावं महाराज, त्याला खरी प्रमा म्हणायची. प्रमाणात्वानं, स्वरूपत्वानं आणि फलत्वानं त्याला प्रमाण यावं. त्याला प्रत्यक्षाचं जे म्हटलंय वेदाचं प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला जरी जग दावत असलं तर शब्द प्रमाण ही मिथ्या म्हणून सांगताय ना, आणि मिथ्याची आपल्याला अनुभूती येते. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला दिसायला डोळ्यानं सर्प आहे म्हणून, दुसऱ्या माणसानं सांगितलं माझा सर्प नाही तो रज्जू आहे, बाधित झालं ना. सृष्टीवादाला शब्द प्रमाणानं हे प्रमाणानं, फलितानं आणि कशानं? स्वरूपानं. स्वरूप अगोदर प्रमाणातून घ्यायचं, स्वरूपातून घ्यायचं आणि मग फलत्वातून घ्यायचं. प्रमाण वेद वाक्य आहे, सहा प्रमाण ते प्रबल आहे, बरोबर आहे. वेद सांगतं ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्याच आहे. शब्द प्रमाण आहे, प्रबल प्रमाण आहे ते. तसा अनुभव आपल्याला येतो, बरोबर आहे. स्वरूप ते तिन्ही काळात अबाधित आहे. स्वरूप महिमेनं तिन्ही काळात ते अबाधित आहे. ब्रह्मकालात देखील आहे, ब्रह्म व्हायच्या अगोदर होतं, ब्रह्मनिवृत्त झाल्यानंतर हेच आहे, त्याचा बाध होत नाही. ते सर्वाचा बाध करतं,
आणि ते राहतं महाराज. आणि फलत्वातनं आपल्याला फल पाहिजे, सकल दुःखाची निवृत्तीने मोक्ष प्राप्त आहे. दुःख निवृत्त आहे. प्रमाणात्मक स्वरूपातनं आणि फलित, याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटलंय मला. प्रत्यक्ष दृष्टी सृष्टीवाद आहे, शब्द प्रमाणानं त्याला बाधित करायचं. हो, दृष्टी कालापुरती सृष्टी आहे. शब्द प्रमाणानं हो, कारण का दृष्टी नसेल तर सृष्टीने सुटलं जागा कुठं सृष्टी आहे. कारण का युगपत उत्पत्ती आहे. दृष्टी कालातच पदार्थाची उत्पत्ती आहे. दृष्टी नसेल तर पदार्थाचं नाही, त्याचा अभाव आहे. सृष्टी दृष्टी कालात पदार्थांची अगोदर सत्ता मानली आहे, आणि दृष्टी सृष्टी कालात पदार्थ त्या काळात उत्पन्न होतात. कारण का तुम्हा मला हे मगाचंच द्यायचं वाटतो, त्यात बदल झालाय आपल्या लक्षात येत. हे अति सूक्ष्म आहे. तसं तसं चिंतन करत जायला पाहिजे, तेव्हा ते पडते आपल्याला. तेच वाटतं का त्याच्यासारखं आहे, त्याच्यासारखं आहे, तेच नाही. सादृश्य दोष आहे. पाणी तेच आहे वाटतंय, पण ते पाणी गेलं. पाणी वाहत्याला कळतंय आपल्याला, पण त्याच्या काठाला झाड आहे ते तेच वाटतंय की नाही. पण झाड उगावते तसंच झालंय. वर क्षणाला त्याची वाढ आहे मला. मग आपली क्षणाक्षणाला वाढ झाली. त्यावेळी बालपण गेलं, तरुणपण आलं, तरुणपण गेलं. आता आता वाढायला आले का हळूहळू आयुष्य जात आहे. आणि वाढदिवस कुणाचा, काय चाललंय देवा. आमचं कमी दिवस झालं, हिची ग्लानीच नाही. आता वयशी आमचं वाढलं का कमी झालंय काय का दादा. आणि वाढदिवस, अरे एवढे दिवस गेले, माझ्या हाताला काय लागलं नाही, खंत वाटायला पाहिजे मला. वाढदिवस करायला आनंद वाटून एवढे दिवस झाले माझे. शास्त्रानं सांगितले, संतांनी सांगितले, ते माझ्या पदरात पडलं का पश्चाताप व्हावा म्हणत. कारण का परमार्थ क्षेत्रात पश्चाताप होऊन जो पाठीमागे लागतो, अनुताप तीर्थी, आणि मग शरण मला तयार नाव शरण करायचं. तुम्ही ज्याच्यात वावरता ती प्रमा आहे काय. बघा आपण यात वावरतो ना, प्रमा म्हणजे सत्य आहे का ते. सत्य नाही ठरत हो. प्रमेत तुम्ही वावरता काय. तिथे व्यवहारच नाही मला. प्रमेत तुम्ही वावरता काय. तुम्ही सत्वगुणात असाल असेल की, पण आम्ही ज्या त्रिपुटीत वावरतो ती प्रमा नाही. तुम्ही सत्वगुणात असाल हो. आम्ही ज्या त्रिपुटीत व्यवहार करतो ना ती प्रमा नाही, कारण का बाधित होते ना. भ्रांती आहे असे सांगता यावे तो शहाणा. हे सगळं भ्रम आहे, सांगता यावं मला. व्यवहार करा तुम्ही, पण भ्रमातला व्यवहार आहे. आणि लयलं तर महाराज अध्यासवादालाच महत्व द्यावं आणि त्याचं चिंतन करावं महाराज. अध्यासरूपानं कळणंच महत्व, अतिशय महत्वाचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी वृत्ती प्रभाकर चिंतन एवढा ग्रंथ आहे. त्याच्यात 7वात जो प्रकाश गाठला ना, केवळ अध्यासवाद गाठलेला आहे. केवळ अध्यासवाद आहे. नाहीतर 6 प्रमाणाने पहिला तिने हे करून ठेवलेलं आहे. 6 प्रमाणे जे आपले आहेत ना, त्याच्यासाठी चिंतन मांडलेलं आहे महाराज. पण पुढचे 2 प्रकार जे आहेत, तो 7वा प्रकार जो आहे तो अध्यासवादाला अतिशय महत्व दिले तिथे. कारण का तुम्हाला मला अध्यास करणंच गरजेचं आहे महाराज. आणि मग पुढचा 8वा जो प्रकाश आहे, जीवनमुक्त कसा असतो महाराज. कारण आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यायची, साध्य आहे ते. जीवनमुक्ती आपल्याला साध्य आहे महाराज. आणि सगळ्या संतांनी जीवनमुक्ती साध्य करून मग भक्ती केलेली आहे. सगळ्या भक्तांची जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज. नाही त्याला खरी भक्ती म्हणतात. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य त्याचा जरा संसार म्हटले महाराज. भेदातली भक्ती देवाला मान्य नाही, कारण का दुजे जो घडे, मग सगळा हा व्यवहार भ्रांतीतला तो भेदात होतो महाराज. कल्पित भेद म्हणायला सोपा आहे. बरोबर आहे की, बरोबर आहे. नाही असंच आहे, पण आपण म्हणतोय प्रसंग आल्यावर तसं आपल्याला व्हायला पाहिजे. गुरुजींनी जरी तुमच्यावर शब्द मारला तर असं व्हायला पाहिजे, आतनं व्हायला पाहिजे. नुसतं तसं नाही चालत.
आतच असायला पाहिजे महाराज. बघा होतंय काय, मग तुम्हाला भ्रांती कळाली, त्रिपुटी कळली महाराज. नाहीतर नाही होणार. शंका, कारण का सत्सामान्य आपलं स्वरूपात इथं काय झालेलंच नाही. तुझं शत्रुमित्र कुठे आहेत महाराज? सगळे आपण कल्पनेत उभा केलेलं आहे महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म म्हटले महाराज. प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्यावरता, पुढे मागुदा कथा कल्पांती घडे ना म्हटले. अरे घडणं शक्य नाही, कारण का सडीक तांदळाला कुठं अंकुर येतोय. परब्रह्म कसा आहे? असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपा नाही महाराज. एकुलतं एक आहे महाराज. पण त्रिपुटी कळलेली ना, मग व्यवहार तुम्हाला बाधक ठरत नाही. लक्षात ठेवायचं. तिथनंच पुढे जीवनमुक्तीचा व्यवहार होतो महाराज. त्रिपुटी प्रमाण असेल तर शून्यवाद येईल. उत्तर, शंका आहे. त्रिपुटी प्रमाण असेल शून्यवाद, म्हणजे खरी नसेल तर मग आम्ही म्हणतो शून्यवाद आहे. शंका आहे, त्याचं उत्तर आहे प्रमा आहे. पण तुम्ही ज्या त्रिपुटीत वावरता ती त्रिपुटी प्रमा नाही. आता प्रमा आहे. आता का प्रमा आहे? अधिष्ठानची आहे ना. पण तुम्ही ज्या त्रिपुटीत वावरता ते प्रमाण आहे. कारण का आपण हे व्यवहाराला त्रिपुटी मानतो, तिथं ज्ञाता ज्ञान हे आपण भोगता भोगी हो हे सत्य मानतो. हो, अधिष्ठानाकडे आपण जाईना झालोय. लक्षात ठेवायचं. ती त्रिपुटी आहे व ती भ्रांती आहे हे चांगदेवाला 1400 वर्षे राहून कळले नाही, तर तुम्हा आम्हाला काय करणार आहे? त्रिपुटी जी आहे ती भ्रमिष्ठ आहे, भ्रांती आहे. 1400 वर्षे योग करून त्याला कळलं नाही, तर तुमचं आमचं काय हो? होय हो दादा. 1400 वर्षी ज्याला जगला महाराज, म्हणजे जगदपंथी दोष कुठला नव्हता जगातला त्याच्याकडे. मध्ये विक्षेप दोष नव्हते, सुधा पिपासा त्याच्याकडे नव्हत्या का महाराज? देहाचे कुठले धर्म नव्हते, पण आवरण दोष होता ना. आणि महत्वाचा तो आहे महाराज. म्हणून 1400 वर्ष जगून त्यांना त्रिपुटी कळली नाही. त्रिपुटीचं कारण कळलं नाही. त्रिपुटी का कळली नाही? कारण कळलं नाही. कारण अज्ञान होतं. अज्ञान का होतं? अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही. त्रिपुटीतून पार पडण्याकरता चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आले आहेत व त्यांनी तेच सांगितले आहे की तरी त्यांनी भ्रांती एक पण साच. बघा, हीच गोष्ट पुढे दृष्टांताने सिद्ध करतात. त्रिपुटीतनं बाहेर पडण्यासाठी ते थांबले नाहीत महाराज. कळाल्यानंतर हे बघा, आपल्याला कळावं भ्रम कुटपत्र आहे. अरे अरे मी अजून भ्रमात आहे. कळलं आणि मग शरणागती केली महाराज. आणि शरण जायचं येतं त्याने ठरवायचं. परमार्थ काय करायचं येतं त्याने ठरवायचं. रात्री आमचा विषय असा आला ज्याच्यात प्रभू रामचंद्राला सांगितले तिथं वशिष्ठाने, हे तुला आता असं असं सांगितले बघ, आता इथनं पुढे तू काय करायचं तू ठरव. कारण का तुम्ही ठरवून केलेलं सिद्धीला जात आहे का दुसऱ्यानं सांगून केलेलं सिद्धीला जात आहे? आपण ठरवून केलं. दुसऱ्यानं सांगितलं असतंय हो, पण ठरवायचं कोणी करायचं? आपण. हा, चांगदेवाला कळालं मी आतापर्यंत त्रिपुटीत आहे, ते भ्रमिष्ठ आहे. आणि भ्रम कळाला तरच मनुष्य निवृत्त करायच्या पाठीमागे लागतो, नाही तर लागत नाही महाराज. लक्षात ठेवा. आणि भ्रम कळावा हे भाग्याचं लक्षण आहे. भ्रम कळणं सोडवायला तरी पुढंच आहे महाराज. कळला तर कुठेतरी आपण शरणागती करू महाराज. आणि शरणागती केली तरच ते सांगणार आहे, हे तर सांगू शकत नाहीत महाराज. आणि मग ते त्यांना शरण गेले. आणि मग त्यांनी त्रिपुटीला अधिष्ठान आहे ते सांगितलं महाराज. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्रिपुटी सहज महाराज बाधित होते, व्यवहार होतो. पण त्रिपुटी सत्य वाटत नाही. त्रिपुटीला असणारं अधिष्ठान सत्य आहे त्याच्यात, ते प्रमा आहे. ते काय तिन्ही कालात आहे, ते सत्य आहे. चांगदेवाला कळून घ्यावं लागलं बाबा. आपण काय करायचं ते येतं त्यांना ठरवायचं करताना.
कारण का बंद मोक्ष आपल्या हातात आहे. फक्त भगवंताने एक आपल्यावर मोठं कृपा केली म्हणे मनुष्य जन्म दिलाय आणि तो केवळ दिलाय तो या बंधनातून निवृत्त होण्यासाठी. बाकीच्या योनीत हे करता येत नाही, तिथं काय व्यवहार चालू आहे. साखर घ्या. दर्पणाच्या आधी शेखी मुख असतचे असे मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. अर्थ, आरशाच्या पूर्वी आणि नंतर मुख जसे आपल्याला मुखाच्या ठिकाणीच आहे, मग आरसा पाहिल्यानंतर त्यात काही वेगळे मुख निर्माण होणार आहे काय? बघा तिने केवढं उदाहरण दिली आपल्या रोजच्या हातातला आहे महाराज. तुम्ही आरसा घ्यायच्या अगोदर मुखाच्या ठिकाणी जसंच्या तसंच आहे. आरसा घ्यायच्या अगोदर तुमचं मुख जे आहे मुखाच्या ठिकाणीच आहे. मग आरशानं काय केलं, त्याच मुखाच्या ठिकाणी एक पुढं प्रतिबिंब हे धावलं. आरशानं उपाधी आल्यामुळं त्या उपाधीला त्रिपुटी सिद्ध झाली. बघा पुढे प्रतिबिंब धावलं आणि ते प्रतिबिंबाच्या सापेक्षी तुम्हाला बिंब मान्यपणा आला. कुणाला? त्या मुखालाच. आता आरसा घ्यायच्या अगोदर मुख होतच, आरसा घेतला तरी मुखात काय झालंय? काय काहीच नाही. आणि आरसा ठेवला तरी काय होतंय? काय नाही. मुख जसंच्या तसंच आहे महाराज. फक्त त्रिपुटी ही निमित्तानं येते आणि जाते, ती म्हणून मिथ्या आहे. आणि ती ज्याच्यावर त्रिपुटी नांदते, आता इकडं तुमचं मुख नसतं, बिंब मानायचं नाही, हा, तर मग ती त्रिपुटी सिद्ध झाली नसती. जरी समोर आरसा आला तर बिंब प्रतिबिंब मान्यपणा आला नसता महाराज. म्हणजे त्रिपुटीचं अधिष्ठान असल्याशिवाय त्रिपुटी देखील सिद्ध होऊ शकत नाही महाराज. पण त्रिपुटी जरी सिद्ध झाली तरी अधिष्ठान आहे तसंच आहे. काय लक्षात येतंय महाराज? बरं बाळासाहेब, आरसा घेऊन वाकडं तिकडे बघतंय, कुठं दिसतंय? कुठं? आणि सगळं कुठं करतंय? आपल्या मुख. तसं का ते? त्यावेळी देखील आपल्याला माहिती आहे ते खरं नाही. गुरुजी म्हणायचे बिंब प्रतिबिंबवाद जर तुम्हाला कळाला तर थोडंसं तुम्ही शान होशील. म्हणजे दिसत्याला जे आहे ते उपाधीच्या संबंधाने ते मिथ्या आहे. आणि ज्याच्यावर दिसतं ते सत्य आहे. तसं आपल्या अंतःकरणाला अधिष्ठान तो आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याचंच अंतःकरणात प्रतिबिंब, त्याला चिदाभास म्हटले महाराज. आणि चिदाभासच या वृत्तीद्वारा बाहेर येतो आणि मग घटपटादी व्यवहार होतो महाराज. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, हा जीवाची व्याख्या सांगताना हो बुद्धी अधिष्ठान चैतन्य त्यात जीव म्हटलंय. हा वृत्ती चैतन्य त्याला प्रमाण चैतन्य म्हटलंय आणि पुढलं प्रमेय चैतन्य. प्रमाता प्रमाण प्रमेय, त्याला अधिष्ठान तेवढं सत्य आहे महाराज. वृत्ती लागली म्हणून त्याला प्रमाण म्हटलं, पुढं काहीतरी विषय म्हणून त्याला प्रमेय म्हटलंय महाराज. पण या त्रिपुटी चैतन्य आहे का नाही? चैतन्यच आहे महाराज. आपण जो त्रिपुटीने व्यवहार करतो तो स्वप्नाप्रमाणे भ्रम आहे. त्रिपुटीला व्यवहार करतो का? हो, स्वप्न जसं भ्रमातलं आहे का नाही? का अगोदर होतं नाही ना? काय स्वप्नात आपण ज्यावेळी पाहतो ना त्या अगोदर होतं काय तिथं आतुरणात? नाही ना? काय नंतर ते राहतंय काय? मग तेवढ्या काला सत्य वाटते मात्र, त्यालाच भ्रम म्हटले महाराज. सृष्टीची त्रिपुटी कायम नाही, सृष्टीचे अधिष्ठान कायम आहे. कायमचं नाही, कारण का अगोदर नव्हतं. निद्रा आल्यावर आलं होते. त्या स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा आहे महाराज. निद्रा गेली की ती स्वप्नाला घेऊनच जाते. तसे त्रिपुटीला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. सृष्टीची त्रिपुटी कायम नाही, सृष्टीचे अधिष्ठान कायम आहे म्हणून. कारण का तुम्ही स्वप्न पडायच्या अगोदर होता. तुम्ही स्वप्न पडायच्या अगोदर होत ना. स्वप्न पडलं तरी कोण आहे आणि गेलं तरी कोण आहे? तसं ह्या विश्वाच्या अगोदर तोच आहे. विश्व असलं तरी तोच आहे आणि विश्व गेलं तरी तोच आहे म्हणून. आणि त्रिपुटीला अधिष्ठान तो नाही. कारण का तुम्ही नसता तर स्वप्न पडलं नसतं. अधिष्ठान नसल तर भ्रम होऊच नाही, होतच नाही.
फक्त भ्रमाला कारण जे आहे ते स्वरूपाचं म्हणजे अधिष्ठान न कळल्यामुळे भ्रम होतो, हे लक्षात कायम ठेवायचं. म्हणून हा दर्पण मुखाचा दृष्टांत घेतला आहे. दर्पणाच्या आधी शेखी म्हणजे दर्पण हातात घेण्याच्या पूर्वी किंवा दर्पण एकीकडे सारल्यानंतर आपल्या ठिकाणी मुखपणाने असतेच, हे निर्विवाद आहे. दर्पण घ्यायच्या अगोदर आहेच मुख, दर्पण बाजूला गेलं तरी मुख आहेच महाराज. आणि निर्वाद सुद्धा आहे, म्हणजे वाद कुणाला काढायची काय गरज नाही. मध्ये आलं तेव्हा तरी काय नाही, कुठून मुख गेले बाजूला नाही ना काय. अरे तेच मुख तुम्हाला भेदाने त्या आळशाने वेगळं करून दावलं. परंतु ज्यावेळी जरी दावलं तरी काय वेगळं झालंय काय त्याच्यात. परंतु ज्यावेळी आरशात मुख दिसते त्यावेळी आरशामुळे प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व असे अनिर्वचनीय धर्म निर्माण झाले तरी काही वेगळे मुख निर्माण होते असते काय. बघा आता अगोदर तरी मुखच होतं, आरसा बाजूला ठेवला तर मुखच आहे. समजा आरसा समोर आला तर बिंब प्रतिबिंब आपल्याला भासलं दिसलं, ते अनिर्वचनीय उत्पन्न झालं तरी त्याच्यात काय वेगळेपणा झालाय काय, काय नाही. काय या मुखाला दुसरं काय मुख फुटलं, याच्यात काय बदल झालाय काय, काहीच नाही मला. नाही, ते अनिर्वचनीय उत्पन्न झाले एवढं कळावं मला. कारण बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व हे दोन्ही धर्म अध्यस्त आहेत. बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व अधिष्ठान मुख विकारी होत नाही. हे दोन्ही धर्म अध्यस्त आहेत आणि त्या अध्यस्त पदार्थामुळे आणि प्रतिबिंबत्व बिंबाने प्रतिबिंब हे अध्यस्त आहेत ना. कुणावर मुखावर आरशामुळे ते मानाची पाळलेली आणि ते अनिर्वचनीय आहेत, ते मिथ्या आहेत. मुख मात्र त्याच्यातलं सत्य आहे. मुख हे अधिष्ठान घेतलं. हो पुढे देखीचे तेने बघे देखत असे गमव लागे परी दृष्टी ते वावगे झकवीत असे. अर्थ पुढे जे आरशाच्या निमित्ताने प्रतिबिंबित बघितले जाते ते मुख दिसते आहे असे वाटते. बघा आरशाच्या निमित्ताने पुढे बघितलं असं वाटतं, ते मुख आहे असं वाटतं महाराज, पण ते ब्रह्मच आहे. परंतु प्रतिबिंब रूपाने आरशात जे दिसते आणि ग्रीवास्थ मुखाहून भिन्न जे प्रतिबिंब दिसते ते दिसणे दृष्टीला व्यर्थ फसवीत असते. पुढे दिसतंय ना, आणि याच्याविषयी वेगळं वाटतं महाराज. ते केवळ महाराज आपल्या दृष्टीला काय होतं, फसवतं महाराज. काय का तिकडे वेगळं काय नाहीच, तिकडे झालेलंच नाही आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाहीच महाराज, फक्त आपल्या दृष्टीचा फसवेपणा आहे. विवरण आरशामुळे आपले मुख आपल्याला प्रतिबिंब रूपाने पुढे दिसते, त्यावेळी आरशात मुख आहे असे वाटते, पण ही दृष्टीची फसवणूक आहे. कारण आरशात मुख नाही. आरशात मुख नाही, फसवतो आपल्याला, ती दृष्टी फसवते महाराज. आरशात आरशाचे परमाणू असतात आणि ते मृत्तिकेच्या सत्वांशाचे असतात, म्हणून त्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याचे सामर्थ्य असते. आता तिने तिची ही सांगितलं, हो आरशातच का प्रतिबिंब उडतं, का भिंती माती पृथ्वीचं तत्व आहे आणि आरसा हे पृथ्वीचं तत्व आहे. पण आरशात महाराज हे सत्वगुणाचं परमाणू आहे, त्याच्यात सत्वगुणाचं कार्य करतं म्हणून त्याच्यात प्रतिबिंब ग्रहण करण्याची एक शक्ती येते. त्या आरशाचं तिने महत्व सांगितलं तिथं, प्रतिबिंब ग्रहण करण्याची त्याच्यात एक शक्ती येते, सामर्थ्य आहे. परंतु ते प्रतिबिंब आरशाचे नाही, आरशात नाही, आरशात नाही, आरशामुळे प्रतिबिंब दिसत असतं. ते आरशात दिसणारे प्रतिबिंब चिमणीला सत्य आहे असे वाटत असते. स्थूल दृष्टीचे माणसांना सत्य आहे असे वाटत नाही. बघा आरशात आहे ते चिमणीला सत्य वाटतं, माझ्या पुढे तिकडे दुसरी चिमणी आहे आणि म्हणून तिला टोचायला बघते. बघा कोण म्हणतो, आमच्या ह्याच्यावरती माकडे येऊन बसतात आरशावर, वर आहे बघा, हा वर त्या ह्याच्यावर आरसा लावलेला आहे आणि ते माकड येत आणि तिकडे माकडाला मारतंय. काचा फुट हा आहे, कोणतरी म्हटलेलं सांगितलेलं आहे, त्याला वाटते दुसरं माकड तिकडे आहे आणि हे इकडे हे करीत असत ते तिकडे करतंय नाही. बाहेर क्लासा वगैरे बंगल्याला लावलेला असतात त्या. पण आपण मी माकडच आहोत, समोरचं खरंच मानतोय आपण. जेवढा व्यवहार आपण सत्य मानतो महाराज, त्रिपुटी आपल्याला सत्य जोपर्यंत वाटते महाराज तोपर्यंत आपण अज्ञानीच आहोत. व्यवहार करा, व्यवहाराबद्दल कुठे तुम्हाला थांबवता येणार नाही. ईश्वराचं कार्य व्यवहार करा, पण या व्यवहारातलं सत्यत्व काढून टाका. व्यवहार सत्य नाही, व्यवहार सत्य आहे तर अधिष्ठान परमात्मा आहे. जग सत्य नाही, जगाला अधिष्ठान असणार परमात्मा सत्य आहे.
जगात सत्य. तुमचं देहद्वारी सत्य नाही, तुमचा आत्मा त्याला अधिष्ठान असणारं सत्य आहे. पण आरशात आहे असे वाटते. आरशात आहे असं वाटतं. सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर आरशात दिसणारे प्रतिबिंब सत्य तर नाहीच नाही. बघा, सूक्ष्म विचार केला तर आरशात दिसलेलं प्रतिबिंब सत्य आहे काय? नाही महाराज. कारण का तुमचं तिकडे बाजूला आरसा ठेवला त्यावेळी असायला पाहिजे होतं ते. तुमच्या मुखापासून बाजूला आरसा ठेवला त्यावेळी त्यात प्रतिबिंब असायला पाहिजे होतं. आरशात असतं तर सत्य असतं तर. कारण का सत्य कधी त्याचा बाद किंवा नाश होत नाही ना. पण आरशांतही नाही. आरशांतही नाही. आरशातही नाही बाबा. शांतवर टिंब दिले. प्रिंटिंग मिस्टेक आहे. आरशातही नाही. पुढे वाचा. तर अंतःकरण वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा आरशापर्यंत जाते व तेथून ती परावर्त होऊन ग्रीवास्थ मुखासच ग्रहण करते. तिथे पुढची सूक्ष्मता दावली बघा तिने. तुम्हाला आरशात आहे असं वाटतं महाराज, आपण तिकडेच बघतोय असं वाटतं आपल्याला. पण सूक्ष्मता अशी आहे महाराज, आपली जी अंतःकरण वृत्ती चक्षुरेंद्रियाद्वारा आरशापत्र जाते आणि आरशाला टेकून परत येते आणि याच मुखाला ग्रीवच मुखाला ते पाहते. प्रक्रिया सांगितली. हे अतिशय अगदी वेगाने होत होती. त्याच्यामुळे आपल्याला तिकडच आहे असं वाटतं, पण तिकडे नाही, आपण या मुखालाच पाहतो. एका क्षणात ते होते. त्यावेळी एकाच मुखावर बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व असे दोन भाव मग निर्माण होतात. याच मुखावर बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व दोन भाव निर्माण होतात. तो एक दृष्टीचा दोष आहे महाराज. म्हणून इथं काय करायचं आपल्याला? दृष्टीच बदलायची आपल्याला, सृष्टी बदलायची. हा, जगच चांगलं नाही म्हणते. अरे कसं काय जग चांगलं नसेल महाराज? त्याच्या पुढे जाऊन स्वरूप दृष्टी आपल्याकडे आला पाहिजे. हो, म्हणजे दृष्टी बदलायची. दृष्टी बदलायची म्हणजे दृष्टी बदलायची म्हणजे काय महाराज? म्हणून काय त्यांना का महाराज जगात परमात्मा दिसतो तर त्यांच्या अंतःकरण वृत्ती अंतर्मुख झालेली आहे आणि आत्माकार होऊन बाहेर आलेले आहे. ते सगळ्यात माणसं बाद आहेत म्हणते, आपण बाद. अर्जुनाने सोय ठरतोय, दुर्योधनाचा सोय ठरतोय महाराज. असू दे, त्यांच्या उपाधीचा धर्म असेल. आपण आलोच. दिसू नये, दिसू नये. आणि हे बघा, दिसाचं बघू नका तुम्ही. भागत्याग लक्षण आहे एवढ्यासाठी सांगितले. कारण का ती उपाधी धर्म असणार, हे लक्षात ठेवायचं. उपाधीचे धर्म ते असणार, पण तुमचा त्याचा समज तुम्ही काय त्याची तादात्म्य धर्म आहे त्याला त्याच्याबद्दल काय वाटत ना. जहत अजहत आणि भागत्याग. हो हो हो, जहत अजहत आणि भागत्याग. जहत अजहत आणि भागत्याग. जजत म्हणजे भागत्याग. परवा दोन आरसा केवळ निमित्त आहे. म्हणून प्रतिबिंब रूपाने आरशात जे मुखाचे दिसणे आहे तेवढे निमित्त काय दिसणे निष्कारण दृष्टीला फसवीत असते. त्या आरशामुळे ते उपाधीमुळे दिसते, निष्कारण दिसतंय. हो, तेच फसवणं आहे. तसं आपल्या अंतःकरण आरसा आहे, लक्षात ठेवायचं. त्या आरशाद्वारा तुम्हाला हे पुढचं वेगळे दिसायला आहे. आत्मा सोडून वृत्ती बाहेर आली आहे, लक्षात ठेवा. आणि ती सुद्धा वृत्ती अंतर्मुख झाली ना. आता आपली उलटी आहे वृत्ती, पाठमोरी आपला आत्मा आहे आणि ती बाहेर पडली आहे चिदाभासाला. लक्षात ठेवायचं. अंतर्मुख जर झाली ना तर आत्म्याचं दर्शन होतं महाराज. आत्म्याचं दर्शन झालं आणि बाहेर एकदा आले की समजते श्री वासुदेव सर्व भाव होतो महाराज. आपल्याला आत वळून बघा, वळवून बघाय, मग वळती काय बघा. जरी आत वळली तर ती अधिष्ठानाकडे जात नाही, यातलंच काहीतरी घेऊन मध्ये कालवा करीत बसते. का अनेक जन्माचे संस्कार आहेत तिला बाहेर पडलेले. अधिक हे सत्य मानून ती त्यात गुंतलेली आहे महाराज. आणि त्याच्यातली गुंतलेली निघणं झाले लवकर. नाहीतर आता बघा, झोपल्यावर दुसऱ्या व्यवहार तरी काय आहे, विषय तरी आपला कुठे नाही. सगळे विषय आपण बाजूला सारून ठेवतो. तुमच्याशी व्यवहार करायला देखील कोणी आलेला नाही.
मग रात्रीचं एखादाच बसल्यावर आत्माकार वृत्ती व्हायला पाहिजे का नाही? हा? एखादा उलट जास्त बाहेर लागते. बघा होती काय झाली तर काय भाग्यवान असेल. प्रयत्न करा महाराज, प्रयत्न करावा लागणार. डोळे जा. हे डोळे झाकल्यावर नको ते दिसते हो. लय जग दिसतंय. पण काय नाही, प्रयत्न करायचा. प्रयत्न ध्यान ध्यान केला म्हणते. मग हेच डोळे झाकल्यानंतर नको हे लक्षात ठेवायचं. हे सगळं देह संबंधाने येत आहे ना, हे लक्षात ठेवायचं. आपली देहात्म बुद्धी आहे, आपली देहात्म बुद्धी आहे. प्रयत्न 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 याच्यावर सकाळी बसा, नाकाच्या शेंड्यावर नाकाच्या शेंड्यावर नाही, लक्षात ठेवा. सातत्यानं तुम्ही देहात्म बुद्धी काढून टाकायची आणि आत्माकार वृत्ती ठेवायची. म्हणजे मी देह नाही, मी आत्मा आहे. 5 मिनिटं तरी होते. सातत्यानं हे जर तुम्ही ठेवलं, चिंतनाचं जे ठेवायचं, त्याला निधी द्यायचं म्हटले. ध्यास यूज लावून घ्यायचा. मी आत्मा आहे, मी ब्रह्म, मी देह नाही, मी कुणाचा कोण नाही. सातत्याने हे जर भाव तयार झाला तर हा देह भाव निघून जातो. तेवढं तरी पण समाधान लागतं ना, त्याच्यावर चार्जिंग होते. आणि मग याला हळूहळू लहान क्षर आपला सरडातला सकाळी झोपल्यावर उठलं की अनुभव, संध्याकाळी झोपताना बसा, उठल्यावर बसा, एक अर्धा तासभर का असणार तुम्ही द्यायला शिकायला पाहिजे, अंतर्मुख व्हायला पाहिजे. आपण सरड्यात ध्यान करून वाचनला बसल्यानंतर 1 वाजेस्तवर कंटाळा येत नव्हता. आपल्या आता गाथापारायणला परवाच्या मी मला वाटते 15-16 वर्ष झाली दीक्षा घेऊन महाराजांच्याकडे कनेरी आदर्श काळशी त्यांच्याकडे. अगदी 5 मिनिटं का असं ना ध्यान लागते कंटिन्यूस, कधी आता पण खंड नाही. चांगली गोष्ट आहे. ध्यानाची प्रक्रिया वाढत जायला पाहिजे. गुरुबंधूंना सांगावं, इतरांना सांगण्याचा अधिकार नाही ते, इथं सांगावं बैठकीत अनुभव. तुम्ही पण तिथं या. त्यामुळे ध्यानासाठी जायला काय हरकत नाही. कुठे बघ काय आहे, साधना आहे ते, काय अडचण नाही. ते सतत 15-16 वर्षाचा संस्कार कुठं तरी ते स्फुलिंग होते. तुम्ही म्हटलं सगळ्यांना कधी ते लक्षात ठेवायचं. आपल्या त्याचं खरोखर कार्य झालंय काय, हा ते बघायला ते बघावं. अजून आपल्याला जग सत्यच वाटत असेल, त्रिपुटी सत्य वाटत असेल तर झालेला आभास आहे आपल्याला. त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे आपल्यामुळे होतंय ही भावना कमी झाली. त्याचं फल काय, माझ्यामुळे काय होतंय ही भावना कमी. हे का करायचं महाराज, तुम्हाला व्यवहार तरी करावं लागेल. आपलं व्यवहारात हे अनुकूल प्रतिकूल तुम्हाला येणारच. त्या अनुकूल प्रतिकूल व्यवहारात तुम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. आणि ते कधी राहील, तुम्हाला त्या स्वरूपाची यथार्थ ओळख आत्मसात म्हणजे अपरोक्ष अनुभूती आली तरच होणार आहे. याच्या ठिकाणी यातलं काय झालेलं नाही. म्हणून तर महाराजाला सांगितलं ना, सुद्धा आता कधी कधी गोष्टी घडली, चिडचिड होती. 12 त्यासाठी 7वा श्लोक खर्ची घातला श्री योगी ज्ञान अभ्यासा. त्याचा संदर्भ बघा की, कारण का सामान्य आपलं अव्यवहारी स्वरूप आहे ना. 12व्यात 7वा श्लोक श्री योगी ज्ञान अभ्यासा ज्ञानात ध्यान विशेष ध्यानात कर्मफल त्यागा शांती अनंतर. बरोबर आहे की तिथे अगोदर ज्ञान सांगितलंय, नंतर ज्ञानानंतर ध्यान सांगितले. आणि ध्यानानंतर आता काय सांगितले बघा, अगोदर तुम्हाला सर्व झालं की म्हणून सांगितले, ध्यान सांगितलंय, ध्यानात त्याग सांगितलंय. त्याग म्हणजे आता बाधित होतं ना. हे बघा, ज्ञान झालं, ध्यान लावायला पाहिजे, आत्माकार वृत्ती झाली, आत्माकार वृत्ती झाली, हे मी त्या ठरतं ना, फलाचा त्याग होतो. फलाचा त्याग झाला करी सहज तुम्हाला शांती मिळतेच महाराज. त्यासाठी ते 18व्याचा पहिला प्रश्न आहे, त्याग श्रेष्ठ काय संन्यास श्रेष्ठ. हे हळूहळू टप्प्याने आपण 18वा कल साध्य आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी अभ्यासाला 1-2 तास महत्व द्यावं लागलं आणि स्वतंत्र हे काय कुठेतरी पुस्तकात ऐकलं, नाहीतर आमची चांगली उपासणी झाली, अमृत अनुभव झाला, एवढ्यानं होत नाही महाराज. हे काय तुम्हाला कमी महत्व दिले, साधना सांगतात, सिद्धांत सांगतात, महाराजची वस्तू काय सांगतात, ब्रह्म कसा आहे सांगून देतात, सगळे ज्ञान तुम्हाला इथे होईल. पण ते ज्ञान आपल्याला अंतर्मुख व्हायला अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. निपटून कर्म सांगणे म्हणजे संन्यास, कर्म फलाची अपेक्षा टाकणं म्हणजे त्याग. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ. संन्यासाचं काय आहे, कमी महत्व पूर्णच कर्म टाकणं, त्याचं नाव संन्यास आहे. हो, मग संन्यासाने त्याग यातला प्रश्नच विचारलाय नाही. त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, तर पूर्ण निपटून कर्म टाकण्याचं नाव संन्यास आहे. आणि मी करतोय आणि त्या फलाचा एक म्हणजे भाग मिळवणं म्हणजे आसक्ती, म्हणजे आसक्ती काढून टाकणं, याला त्याग म्हटले. हो, क्रिया होते,
पण त्या फलाबद्दल त्याची आसक्ती नसते. याला तिथं हेच श्रेय म्हणून धर्मग्रंथ आपला गीता. आणि तो गीता हे शिकवते श्रेष्ठ मानले. कारण काय माहितीये काय, संन्यासाला काय त्याग करायची गरजच नाही, त्याने काय घेतलेलंच नाही. पण करू न करता होणं महत्वाचं आहे. करू न करता होणं कृष्ण अवतार श्रेष्ठ सांगितलं त्याच अतिशय महत्व आहे. त्याला जीवनमुक्त म्हटले. भोग भोगुनी कुठला अभंग आहे ते? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी. तो हा बालक का म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तो हा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी नवल केवढे. हा ब्रह्मचारी कसा, हे वाद लोकांच्यात आहे ना. 16,000 तिने केले, आम्हाला काय होते काय. चला टायमिंग बघा. श्लोक झालाय. पुढची नुसती सुरुवात करून ठेवूया. म्हणून दृश्याचे वेळी दृश्य दृष्टत्वा वेगळी वस्तू मात्र निहाळे आपण अशी. अर्थ म्हणून दृश्य ज्यावेळी दिसते त्यावेळी वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. हा वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. बरोबर आहे. म्हणून दृश्य ज्यावेळी दिसते त्यावेळी दृश्य आणि दृष्टा याहून वेगळी जी ज्ञान मात्र वस्तू आहे तीच आत्मस्वरूपाशी अभिन्न आहे असे तू विचाराने निरीक्षण कर. आता दृश्य दर्शन हा त्रिपुटीचं दर्शन होतंय. जरी दर्शन झालं तुम्हाला, पण ह्या त्रिपुटीहून जी वेगळी वस्तू आहे ती आपले आत्मस्वरूप आहे. त्याला न्याय म्हणजे ती मी आहे असं तू जाणून घे. त्रिपुटी जरी दिसाली तर ह्या त्रिपुटी अतीत. कारण का त्रिपुटी असायच्या वरती आहेच, त्रिपुटी गेली तरी ती आहेत आणि त्रिपुटी देखील तीच आहे. म्हणजे त्रिपुटी रहित जी वस्तू जी आहे ती आपलं स्वरूप आहे, ती न्याय म्हणजे त्याचा तू ज्ञान करून घे. विवरण म्हणून ज्यावेळी दृश्य दिसते त्यावेळी सुद्धा परमात्मा वस्तू दृश्य दृष्टा याहून भिन्नच आहे. ज्यावेळी त्रिपुटी दिसते तुम्हाला ना, त्यावेळी देखील परमात्मा वस्तू त्याच्यावर काय आहे वेगळा आहे. अशी दृश्य दृष्टत्वाहून वेगळे असणारी परमात्मा वस्तू मी आहे असे निहाळे म्हणजे अनुभव घे. बघा, जरी दिसत असलं तरी त्याहून दृश्य दृष्टा दर्शन याहून जी वस्तू जी आहे ती वेगळी आहे आणि तीच म्हणजे माझा आत्मा आहे. निहाळे म्हणजे त्याचा तू अनुभव करून घे. असा अनुभव घेणाऱ्याला सिद्ध म्हणावे. आणि असा अनुभव ज्याने घेतलाय त्याला सिद्ध पुरुष म्हणावं. सिद्ध दशेत व्यवहार उरत असतो, परमार्थ उरत नाही. आता बघा, सिद्ध दशेत व्यवहार होतो. आता परमार्थ म्हणजे काय पुढं मिळवायला राहिलेलं नाही. हा सिद्ध दशेत व्यवहार उरत असतो, बरोबर आहे की परमार्थ उरत नाही. परमार्थ उरत नाही. व्यवहार परमार्थ म्हणजे आता मिळवायला काहीतरी करावं लागत नाही हो. आता तुमचं भजक भाव ते अमकं तमकं याच्यासाठी साधना काय करावं लागत नाही. तुमच्याकडं होतो तो प्रारब्ध दोषातनं व्यवहार होतो. हा व्यवहार होतो. परमार्थ उरत नाही म्हणजे आता परमार्थ प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना म्हणून भजन हा हे काय मांडामांड करावी लागत नाही. परमार्थ उरला तर तो साधक आहे समजावे. परमार्थ उरला तर तो साधक आहे ठरवावं. साधकाला सदैव मुक्ती हवी असेल तर त्याने आहे त्या स्थितीत समाधान राहावे. सदैव मुक्ती हवी असेल साधकाने आता याच याची डोळा आहे त्या स्थितीत तुम्ही स्थिर राहा ना, समाधानात राहा व श्रीगुरूंची संगती करावी. आणि परमार्थ करायचा असेल तर देवाची सेवा करावी. आता सदैव मुक्ती पाहिजे असेल तुम्हाला तर आहे स्थितीत समाधान ठेवावं आणि सद्गुरूंची सेवा करावी. या सदी या सोडवा ती तुम्हाला मुक्त करून सोडते. आणि भक्ती करायची असेल तर देवाच्या संगतीत राहा, भक्त व्हा. देवा घरी सेवा असते, देवाघरी सेवा असते, गुरु घरी बोध असतो. गुरु घरी बोध असतो महाराज. देव बोध करीत नाही, बोध संत श्रीगुरुच करतात. देव बोध करत नाही बाबा. आणि संसाराची सेवा करणे सद्गुरूच करतात. आणि संसाराची सेवा करणे म्हणजे सेवा व्यर्थ घालवणे आहे. संसाराची सेवा करणे म्हणजे सेवा व्यर्थ घालवणे आहे. केलेली सेवा फुकट जाणे म्हणजे संसार. बघा, केलेली सेवा फुकट जाणे म्हणजे संसार. केलेली सेवा सफल होणे म्हणजे परमार्थ. केलेली सेवा सफल होणे म्हणजे परमार्थ. केलेल्या सेवेचे फल देणारा देव. केलेल्या सेवेचं फल देणारा देव. केलेल्या कर्माचे भोग देणारा देव. केलेल्या कर्माचा भोग देणारा देव. आणि बोध देऊन कृतार्थ करणारे श्रीगुरु. ज्याच्यात नुसते भोगायचे त्याचे नाव संसार. केवळ भोगायचे त्याचं नाव संसार आहे. ज्यांच्यात नुसती देवाकरता सेवा करायची त्यांचे नाव भक्ती.
देवाकरता सेवा करायची, त्याचं नाव भक्ती आहे. भक्ती त्यांना म्हण, मग भक्ती करायची का ज्ञान काय घ्यायचं? भक्ती श्रेष्ठ काय ज्ञान श्रेष्ठ? सांगा. तिन्हीची स्वरूप सांगितले तिने. स्वरूप सांगितले तर आपला विषय हो. भक्तीत उपास आणि उपास्य आणि उपासक राहते, दोन भाव राहते. तसं ज्ञानात नाही, उपास्य आणि उपासक. काय थांबे ना आपल्या ह्याच्यात तिन्हीलाही मान्यता दिली आहे वेदानं. तुम्हाला नुसतं ज्ञान म्हणून चालत नाही. भक्ती असली तर महाराज त्या ज्ञानात एक माधुर्य येतं, अहंकार राहत नाही. आणि केवळ भक्ती म्हटलं तर ती आंधळी राहते. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये वायरा घेणं अत्यंतिक महत्व आहे. आमचा वाद पुढे भक्ती. आणि म्हणून काय आहे मला, तुम्हाला अगोदर जी भक्ती आहे आपल्याला ती ज्ञान प्राप्तीसाठी आहे, साधन रूप भक्ती आहे ती. आणि त्या ज्ञान प्राप्त झालं ना ती साध्यात्मक भक्ती आहे. तिथनं पुढची जी तुमची भक्ती आहे ना ज्ञानोत्तर, ती ज्ञानोत्तर भक्ती ती सहज होते, ती श्रेष्ठ आहे महाराज. ज्याच्याकडून नुसता बोध मिळवायचा आहे त्यांचे नाव श्री गुरु. ज्याच्यात नुसता बोध मिळत त्याचं नाव श्रीगुरु आहे. शिष्याने गुरुग्रही नुसते प्रश्न घेऊन राहावे, आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता श्री गुरुला सेवेने ऋणी करून ठेवावे. झालं का? प्रश्न घेऊन राहायचं, विचारच बसायचं नाही. आणि प्रश्नातून उत्तर मिळण्यासाठी त्यांना सेवा करायला हवी. म्हणू काय अरे त्यांची सेवा करत राहावं महाराज. म्हणून ते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेशांती ज्ञानीना हात तत्वदर्शिना. ते ज्ञान पै गाभरवे मनी तरी मनी त्यानं तरी संताया बजावे सर्वस्वी म्हटली महाराज. सर्वस्वी ज्ञानाचा कोरटा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी घेतलंय. कारण का अनेक शिष्य असतील त्याच्या अगोदर मी कसं पाय आम्ही म्हणतोय ते जाईल की हे जाईल की ते जाईल. कारण का पूर्व पुण्य असल्याशिवाय सेवा संतांची मिळत नाही. अत्यंतिक महत्वाचं मला सेवा तुम्हाला संसाराची काय, आमचं ते पापच आहे. देवाची सेवा तुम्हाला सामान्य पुण्याने मिळते महाराज. पण सद्गुरूंची जर सेवा करायची असेल तर विशेष पुण्य असावं लागतं. म्हणून तरी विचारलं तिथं कोण पुण्य त्यांचा होईने सेवक. जीव द्वंद्वाधिक दुराविले ऐशे वर्म मद दावी नारायण अंतरीच्या खुना बहु अवघड आहे परी या जगजेटी करून. म्हणून अगोदर ईश्वर कृपा सामान्य पुण्यानं होते आणि मग विशेष पुण्यानं त्या सद्गुरूची आपल्याला भेट होते. आणि भेट झाल्यानंतर केवळ सेवा करत राहायचं महाराज. चार कृपा, ईश्वर कृपा, सद्गुरु कृपा, त्यांची कृपा होते महाराज. हेचा कसा उदार होईल ती त्यांना त्याची हे लागली पाहिजे आणि त्याला खरा गुरु म्हणायचं महाराज. साधकाच्या साठी तळमळणारा त्याला तुम्ही सद्गुरु म्हणा महाराज. कारण का त्यांना माहिती असतं याचा उद्धार व्हावा. श्री गुरु सेवेत सेवेकडे बघत नाहीत महाराज. दिले तिथं सद्गुरूने आपलं कार्य करावं महाराज. साधकांना त्याचं कार्य करावं महाराज. पण त्यांच्या सेवेकडे बघू नये. तुमचं कर्तव्य आहे ना, तुमचं ते कर्तव्य आहे ना. म्हणजे शास्त्राने त्यांनाही त्यांचं कर्तव्य सांगितलंय आणि साधकाला त्याचंही कर्तव्य सांगितले महाराज. ज्याचं त्याचं जर आणि काय आहे हे बघा, नेहमी असा एक प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय महाराज. कृपा करा म्हणावं ईश्वराला आणि सद्गुरूंना का कृपेला पात्र व्हावं बाळाचं आहे. कृपेला पात्र अत्यंत महत्व आहे महाराज. कृपा कर म्हणून होतच नाही महाराज. म्हणून तरी झाले कृपा कटाक्षाने आळले आपले पदी बेस. ते त्रोटकाचार्य म्हणून शंकराचार्यांची शिष्य होते. अगदी सामान्य माणूस केवळ शेवत होता महाराज. सारवून काढायचं त्यानंच, छाट्या धुवायचे त्यानंच, आंघोळ घालायची त्यानेच, जेवण भोजन करून द्यायचं त्यानंच, भांडी घासायची त्यानंच. मग बाकीचे पाठवाले सगळे शहाणे पंडित येऊन बसायचे पाठाला. मग एक दिवस पाठाला बसली सगळी ये येऊन. तो जरासा ते इकडे तिकडे कामात होता. महाराज पाठ चालू करत येऊन दे की म्हणले. तो येऊन दे म्हटले. आता तो काय असला काय नाही, यांना कळलेलं होतं नाही. प्रक्रिया बोलत होते हो, प्रक्रिया बोलत होते महाराज. त्याच्यामुळे त्याला काय कळतंय आता तो असला काय नाही नसला काय. शंकराचार्यांना कळलं महाराज.
तेवढ्यात तो आला तिकडे. आता हे प्रश्नाचं उत्तर त्रोटकच देत, तोच दिलं म्हणजे त्याने त्रोटक त्याचा प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून त्यांना त्रोटकाचार्य हे नाव दिलं. त्रोटक बोलले हो. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी हा आणि आपल्या भाषेत हो, सहज भाषेत उत्तर येतात तर दिलं म्हणून त्यांना त्रोटकाचार्य नाव. केवढी कृपा आहे महाराज. कृपा करा म्हणून होत नाही महाराज, कृपेला पात्र होऊया महाराज. तुम्ही कधी त्यांच्यावरला विश्वास ढवळू देऊ नका महाराज, अत्यंत महत्वाचं आहे. आज आपल्या पाठीमागे आहेत महाराज म्हणून कार्य होतंय दादा. बाळासाहेब यांनी मला पेटवलं असतं त्याची माहिती आहे काय काय त्यांनी, आणि अजून त्याचा गट चालू आहे, अजून कायम त्या गटात आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. पण माझ्या पाठीमागे महान एक शक्ती कार्य करते म्हणून मी निर्भय आहे. कारण का ते असताना देखील आमच्यावर असे काय आघात आलेले आहेत महाराज. आणि त्यांनी सांगितले महाराज त्याची खरी सेवा त्याच्या काय भय याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं अरे तुझ्या हात नाही पडायचं असलं तर पडल, आणि हे जरी पडलं तर मला मरण नाही, मला नाश नाही, माझा निश्चय आहे. तू कुणाचा नाश करणार आहेस? कुणाचे उद्गार आहेत ते? गुरुजींचे. पत्र आल्यानंतरचे उद्गार आहेत. यातना मी बाजू निघालो झाला. म्हणून त्यांच्याविषयी श्रद्धा जी आहे ती महाराज कधीही महाराज ढवळू द्यायची नाही. श्रद्धा हे कार्य करते महाराज. श्रद्धा अत्यंत महत्व. कधी कसलाही प्रसंग येऊ दे महाराज, श्रद्धेला आपल्या धक्का लागतात. हे त्यांचंच काम आहे. कारण का आपण बळकट व्हायला पाहिजे ना. कारण का परमार्थ क्षेत्रात महाराज धृतीबलाला अत्यंतिक महत्व आहे. धृतीबलाला अत्यंतिक महत्व आहे महाराज. म्हणून श्रम दम श्रद्धा उपरम तितिक्षा अत्यंतिक महत्वाची घटली. तितिक्षेला अत्यंतिक महत्व दिले महाराज. कसलाही प्रसंग आला तरी त्याच्यात ढळता कामा नये, साधना करतच राहायचं महाराज. म्हणजे सांगितले त्यांनी कष्टावरून सण करणं त्याचं नाव तिथे आहे. नाहीतर महाराज काय देवाच्या घरात ज्ञान आहे, मी कल ज्ञानेश्वरी वाचितो, 7 पारायण झालं आणि बायको बांधते किंवा ते गाय साळी दूध नाही ते आमकवतो मातीने मसान, त्याचा तुझा काय संबंध आहे? तुझं प्रारब्धातला आहे महाराज, ते कुठे इथं कराय महाराज, त्याचा याचा काय संबंध आहे महाराज? हा म्हणून हे आपण शिकत जावे महाराज. लक्षात ठेवा शास्त्र आणि संत याच्यावर कधी अविश्वास ठेवायचा नाही महाराज. कारण का आपल्याला वेळ लागणार आहे. प्राप्त करून घ्यायला आपल्याला प्राप्त होणार नाही असं नाही, पण आपल्याला थोडा वेळ लागणार. कारण का जेवढा आपला अधिकार अधिक होईल तेवढं लवकर होईल. आणि कुणावर राहणार? तुमच्यावर राहणार. मग पाठीमागे जर आपल्याला अधिक जर आपल्यावर अनात्म्यातले संस्कार असतील तर तेवढी निवृत्त व्हायला नकोच. तेवढी आपली ताकद म्हणजे तेवढा आपला अभ्यास व्हायला पाहिजे. आणि अभ्यास व्हायच्या काळात महाराज हे धृतीबल असणं अत्यंतिक, आणि म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची, त्यांची सेवा करत राहायची महाराज. त्यांची सेवा जर केली महाराज तर ते तुम्ही जिथं जाशीला तिथं ते उभा आहेत महाराज. असा वट्टापासून मला घेतलंय ते. आज प्रसंग आला म्हणून मी तुम्हाला सांगतो दादा, नाहीतरी काय सांगायचं नाही. काय केलंय म्हणून संतांची सेवा, शास्त्राची सेवा आणि ईश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. आणि ते आत बघायचं आणि त्याच्यात फरक करायचा, हे अंतःकरण कृपा म्हणायची. श्री गुरु सेवेत दृष्ट फल आहे, होय. ईश्वर सेवेत अदृष्ट फल आहे. सद्गुरूंच्या सेवेत याच देही तुम्हाला लागलीच तत्काळ ते मुक्त करतात महाराज. जरी एखादा जन्म घ्यायला आला तरी स्वर्गाधिकाला तुम्ही जाणार नाही, लक्षात ठेवायचं. काल आणि तिथं कुठेतरी आले बघा, 3ऱ्या जन्मात कसा तुम्ही मुक्त होणार. जवळ आहे. 3ऱ्या म्हटल्यावर विश्वासानं केलं तर, विश्वासानं केलं तर. आणि सद्गुरू ईश्वर सेवेत अदृष्ट फल आहे. आता त्यांच्या सेवेला पुण्य होतं आणि मग पुढच्या जन्माला आपण कुठेतरी तुमचं जर वैकुंठ पाहिजे असेल, कैलास पाहिजे असेल, तिकडे तो जातो. पण इथं दृष्टफल का म्हटलंय? आता जर तुम्ही वेग केला ना तर याच देही
याच डोळा भोगीन मुक्तीचा या जन्मातच आपल्याला विधेयी कैवल्य भोगायला मिळतं. देहीच विधेयी भोगू त्याला दृष्टफल म्हटलं महाराज. आणि संसाराचं अरे फलच नाही, कशाला विचार करता महाराज. फुलकट संसाराच्या शेवट केवळ अनर्थ आहे. झालं. संसाराच्या सेवेत केवळ अनर्थ आहे. कारण म्हणून काय माहिती आहे, संसाराची काय लक्षात काळीची ठेवायचं? सेवा करून आपण करत राहतो आणि त्याच्यामुळे इकडे वेळ देत नाही महाराज. आणि ते केलेलं सगळं मातीमोल होतं. करते मनात एक अभिमान धरलेला असतो आणि काहीतरी करत असताना बरं वाईट बरंचच होतंय महाराज, का नाही होईल? होतंय, होतंय. हा बरंचच होतंय हो. करायचं नाही जरी म्हटलं तरी होतंयच महाराज. आणि त्याच्यामुळे ती क्रियमान घडते, त्यातनं पाप पुण्य होतंय महाराज. आणि परत भोगायला जायला लागतं आणि त्यातनं कुठल्या तरी वासना राहिल्या तर माणसाचा जन्म मिळेल असं नाही महाराज. रजगुणाने संसार, रजगुणानं संसार, सत्वगुणाने परमार्थ, सत्वगुणानं परमार्थ, विवेकाने मोक्ष. विवेकानं मोक्ष. मोक्ष विचारातला आहे, संसार गुणातला आहे. मोक्ष विचारातला आहे महाराज. म्हणून क्षणोक्षणी ह्याची संसार काय गुणातला आहे. आणि रजगुणातील माणसे शेवटी तमोगुणात जातात. रजगुणातली माणसं मिळवायला थांबत नाहीत. मग मिळवायचं म्हटलं की इकडले मिळव, तिकडले मिळव, तिकडले मिळव, तमोगुणात जातात. आणि तमोगुणातला मनुष्य महाराज आदतम पताला जातो महाराज, नरकाला जातो तो मनुष्य. रजोगुणात क्रिया होते, चांगली झाली तर सत्वगुणाकडे जाते आणि वाईट झाली तर तमोगुणाला. पुंडलिक वरदा